जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। भक्तवत्सल भक्ताभिमानी, या संपूर्ण विश्वाची निर्मिती करणाऱ्या, या विश्वाला सांभाळणाऱ्या आणि यथावकाश या विश्वाचा लय करणाऱ्या परमात्म्याला नित्याप्रमाणे वंदन करतो। अधीम शक्ती भगवती जगदंबा माता हिच्या चरणी नतमस्तक होतो। अधिकारी साधक तत्वचिंतक नामधारक यांच्याबद्दल वेगळा आदरभाव व्यक्त करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथ माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत असे, या न्यायानं निरूपणाला प्रारंभ करतो। धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे, हे समर्थांनी केलेलं काव्य आणि या काव्याचा नुसता अनुभव नव्हे तर त्याची अनुभूती घेण्याकरता आपण सगळे इथे एकत्रित जमलेलो आहोत। पण या काव्याची शेवटची जी ओळ आहे घळीमध्ये लिहिलेली, आपण आत्ता वाचली असेल ती, शेवटच्या ओळीमध्ये समर्थ सांगतायत, विश्रांती वाटते येथे जावया पुण्य पाहिजे। अनंत जन्माची पुण्याई लागते तीर्थक्षेत्री येताना। आपल्याला असं मोघम वाटून जातं की थोडेफार आपल्याकडे पैसे आहेत, थोडीफार संपत्ती आहे, पण ती संपत्तीचा विनियोग तीर्थक्षेत्रावरती येण्याकरता। समर्थांचं दर्शन असा विचार नका करू, कुठल्याही भगवंताच्या रूपाचं दर्शन, सद्गुरूंचं दर्शन घेण्याकरता ती पुण्याईच कामी येते आणि त्या पुण्याईच्याच जोरावरती, त्या बळावरती आपण सगळे इथे उपस्थित आहात। श्रीमद भागवतामध्ये पहिला स्कंद आणि त्या स्कंदामध्ये पद्मपुराण आणि स्कंदपुराण अंतर्गत जे महात्म्य आलंय भागवताचं, वेदव्यास हाच असाचा असा श्लोक ठेवतात। वेदव्यास सांगतात, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत। अध्यात्मश्रवण हे काही वाटेवर पडलेली गोष्ट नाहीये, त्याकरता एका जन्माची नाही, गेले लाखो जन्म पुण्याई केलेली असेल तर थोडाफार सत्संग मिळतो। आपल्याला असं वाटतंय की ते यूट्यूबवरती आपण अनेक कीर्तन प्रवचन ऐकतो, खरंच कॉन्सन्ट्रेशन होतं का सांगा मला।
आपण जेवण करताना, आमटी करताना कीर्तन प्रवचन ऐकतोय, म्हणजे एक गोष्ट आपण एका वेळेला करतच नाहीये. आत्ता आपण सगळे ते करायला बसलो. म्हणून हे हृदयीचे ते हृदयी माऊली म्हणतात. म्हणून समोरासमोर जाऊन बसायचं. त्या वक्त्याला काही कळत असतं किंवा तो काही मोठं प्रकांड पंडित असतो असा विचार करू नका. गोंदवलेकर महाराज ज्या वेळेला कुणी गोंदवलेला येत असेल, एखादा छोटा मुलगा जरी आला आणि आई वडील म्हणाले की आमचं बाळ कीर्तन करतं, बरं म्हणाले, ठीक आहे, मग आज संध्याकाळी रामासमोर सेवा करूया त्याची. आता ते बाळ काय शिकलेलं असणार आहे? काय वेदांताचा त्याने कोर्स केलेला असणार आहे का? वर्णन असं आहे गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये, त्या लहान मुलाचं कीर्तन गोंदवलेकर महाराज ऐकताना घळाघळा अश्रू येतात महाराजांच्या नेत्रांमध्ये. ब्रह्मानंद स्वामी विचारतात, महाराज एवढं काय मोठं ते कीर्तन होतं? काय त्यांनी वेदांत सांगितलं नाही, काय बाळबोध कीर्तन होतं? महाराज सांगतात, तो कीर्तनकार कोण आहे ना ते मी बघत नसतो. त्या कीर्तनकाराला, त्या बाळाला तो राम कसं बोलवतोय माझा, काय उच्च कोटीची भावना असेल संतांची. म्हणून प्रत्येक मनुष्यानं याचा गांभीर्यानं विचार करूया की या कथा कीर्तन प्रवचन नुसती युट्यूबवरती ऐकण्याचा विषय नाही, युट्यूबवरती आत्मज्ञान मिळणार नाही. त्याकरता आपल्याला संतांच्याच सहवासामध्ये येऊन बसावं लागेल. म्हणून वेदव्यास सांगतात की असा विचार करूच नका, जन्मांतरे भवेत पुण्यम, अनंत जन्म तर थोडाफार कुठेतरी सत्संग मिळतो. तो मिळालेला सत्संग मला कळतो. सर्वसामान्य पातळीवरती जर विचार केला तर आपल्याला असं वाटतं की बुवा मी एक 13 माळा जप केला की माझा परमार्थ झाला. अहो, एवढ्या पुरता जर मर्यादित परमार्थ असता तर संतांना कशाला इथे गळीत येऊन बसावं लागलं असतं. म्हणून मी जो परमार्थ खरा करतोय ना, तो खरंच परमार्थ करतोय की त्या परमार्थाच्या नावाखाली ढोंग करतोय? नेहमी प्रामाणिक मनुष्याने याचा विचार करावा. ICU मध्ये जाऊन जर हा देह पडला तर कुठलं साधन करणार आहे मी? म्हणून त्या वेळेला अशी न येऊ कोणावरती ही वेळ, पण आली तर त्याचं प्रिपरेशन ज्याला म्हणतात ना, त्याची पूर्वतयारी, ती पूर्वतयारी कुठे करायची आहे तर ती अध्यात्म श्रवणानं करायची. माझ्या गुरुजींचे गुरुजी भाटेबुवा नेहमी एक गोष्ट सांगायचे, म्हणाले, इथून आपण सगळे मुंबईला राहणारे आहात, मुंबईतून मला दिल्लीला जायचं तर दिल्लीला जाण्याकरता किती काय काय गोष्टी कराव्या लागतील हो. तर बॅग भरावी लागेल, चार्जर घ्यायला लागेल मोबाईलचा, अनेक गोष्टी भराव्या लागतील. पावसाचे दिवस आहेत, 2-4 कपडे जास्ती घ्यावे लागतील. पण मला अमेरिकेला जायचं, US ला जायचंय, तर त्याकरता आधी रिटर्न व्हिसा काढावा लागतो. त्याच्याशिवाय इकडनं जाण्याचं तिकीटच मिळत नाहीये. अशा अनेक गोष्टी मला अमेरिकेत जाण्याकरता कराव्या लागतील. भाटेबुवा सांगायचे, कदाचित मी दिल्लीला जाईन अथवा न जाईन, अमेरिकेला मी जाईन अथवा न जाईन, पण ज्या ठिकाणी निश्चित जायचं या देहाला त्याची मी कधीतरी पूर्वतयारी करतो का? म्हणून ती सगळी पुण्याई, आत्ता जो आपला मुद्दा चाललाय, ती पुण्याई आहे म्हणून हे ऐकायला मिळतंय. नारदीय भक्तिसूत्र नावाचा उत्तम ग्रंथ आहे. 84 भक्तिसूत्र नारद महर्षींनी लिहिली, देवर्षी नारदांनी लिहिली. त्यामध्ये देवर्षी नारद महाराज सांगतात, सत्संग दुर्लभ दुर्गम अमोघश्च, अत्यंत दुर्मिळ आहे. सत्संग मिळणं अत्यंत दुर्मिळ आहे. याचं कारण मीमांसा देतात. विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये दुसरा किंवा तिसरा श्लोक आहे, दुर्लभम त्रयमेवैत. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय.
मनुष्याचा देह मिळालाय तो कशा करता मिळालाय, काय कारण आहे, थोडासा याचा विचार करूया. ही ज्या वेळेला विश्व निर्मिती झाली, केव्हा झाली होई? विज्ञान असं सांगतं एक मोठा आवाज झाला, धडाम असा आवाज आला आणि तो हजारो वर्ष आवाज चालला होता. वेदांच्या भाषेमध्ये त्याला ओंकार असं सांगितलं. हे सगळं युट्यूबवर आहे. तो आवाज ओम हा आहे. हजारो वर्ष तो आवाज सुरू राहिला. हजारो वर्ष. आजचं ऍडव्हान्स सायन्स त्याला बिग बँग थेरी असं म्हणतं. फार त्याच्या मागे मागे जायला नको. ती विश्व निर्मिती झाली. एकपेशीय प्राण्यांपासून माणसापर्यंत अनेक पेशीय प्राण्यांपर्यंत जीव तयार झाले आणि शेवटला या विश्व निर्मितीचा जो शेवट आहे तो माणसाचा देह बनला आणि ही विश्व निर्मिती नावाची जी प्रक्रिया होती, जी प्रोसेस होती, ही थांबली. डार्विनचा जो उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे तो असं म्हणतो की माकडापासून माणसं तयार झाली. वेद हे मानायला तयार नाही आहे, कारण वेदांमध्ये हे सगळे उल्लेख आलेत. मनु आणि शतरूपांपासूनच ही प्रजा निर्माण झालेली आहे. तो असं म्हणतो, डार्विन सांगतोय की माकडापासनं, आता बघितली ना आपण इकडे माकडं, काही वेळेला माणसं त्यांच्यासारखी वागायला लागली की आपण त्यांना म्हणतो काय माकडासारखा वागतोय. गमतीचा जरी मुद्दा सोडून दिला तरी तो असं म्हणतो की या प्रजातीमधून माणसाची निर्मिती झाली आणि जी पूर्वीची प्रजाती होती ती नष्ट झाली. आणि हाच उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे. पण डार्विनच्या मुलानंच हा सिद्धांत खोडून काढलाय. तो म्हणतो की जर माकडापासून माणसं तयार झाली असं असेल तर माणसाचं पुढे काही का नाही झालं. माणसापासून पुन्हा माणूसच तयार होतोय आणि पूर्वीची प्रजाती नष्ट झाली. डायनोसॉर्स आता नष्ट झाले. त्या स्वरूपामध्ये सरडा म्हणा किंवा हे प्राणी आपल्याला दृष्टिक्षेपात पडतात. डायनोसॉर आज दिसत नाहीयेत. जर माकडापासून माणसं तयार झाली तर माकडं अजून कशी दिसतात? आणि याचं उत्तर डार्विन देऊ शकलेला नाहीये. का सांगतोय मी आपल्याला हे? मनुष्यत्वम कशा करता मनुष्याचा देह मिळालाय तर त्यानं फक्त आणि फक्त मुमुक्ष हीच स्थिती बघायची, मोक्षाचीच इच्छा करायची. आणि ती न केल्याचा परिणाम माझं म्हणून एक मी विश्व तयार केलंय हो. आणि त्या विश्वामध्ये तो इतका एंटँगल झालाय, इतका गुरफटून गेलाय की त्याचं त्याला कळत नाहीये. आणि त्याकरता अध्यात्म श्रवण ऐकायचं की काय नक्की चाललंय, मी आहे कुठे. हा जीवनाचा जो प्रवास सुरू आहे त्याचा माइलस्टोन म्हणजे अध्यात्म श्रवण आहे. मुमुक्षुत्वम. मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर जर पुन्हा पाप पुण्य समान झालं तर मनुष्य देह मिळणार आहे. तो अत्यंत दुर्लभ आहे. मुमुक्षुत्वम. मनुष्य देहामध्ये आलाय तो, पण मोक्षाची इच्छा करतोय का? मुमुक्षुत्वम. तेही करत नाहीये. ते शक्य नसेल तर तिसरी गोष्ट सांगितली, महापुरुष संश्रय. कधीतरी या जीवाला वाटतंय का की संतांच्या सहवासामध्ये जाऊन बसावं? कारण आता देहात जरी संत नसले तरी ते वाङ्मयीन स्वरूपात आहेत. आता समर्थ घळीमध्ये नसतील देहरूपात, पण समर्थांचं जे वाङ्मयीन स्वरूप आहे, जिथे जन्म झाला दासबोधाचा तो दासबोधाच आहे की. आणि रामदासी संप्रदायामध्ये अशी पद्धती आहे सांगण्याची, तुम्हाला कोणताही प्रश्न पडू देव त्याचं उत्तर दासबोधात आहे. म्हणजे प्रत्यक्ष समर्थ तुमच्याशी संवाद साधतात. महापुरुष संश्रया. म्हणून या पुण्याईवरती सगळं चाललंय. ज्या अर्थी माझ्या कानावरती सद्विचार पडतायत, देवर्षी नारद महाराजांचं आत्ताचं मी जे सूत्र सांगण्याचा प्रयत्न केला की सत्संग दुर्लभ दुर्गम अमोघश्य.
जर तो सत्संग मिळाला, तो सत्संग प्राप्त झाला, तर याच्यासारखं जीवनात दुसरं साधनच नाही. कारण तो कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार जे काही बोलतो तो काय त्याच्या तीर्थरूपांचं बोलत नाहीये. तो येऊन भगवंताचं गुणसंकीर्तन, भगवंताचं नामसंकीर्तन, भगवंताचं लीला संकीर्तन तो सांगतोय. त्यामुळे मी कुठे आहे याचा खऱ्या अर्थानं त्या जीवाला बोध होतो. म्हणून शांतपणानं जाऊन बसावं. हे भगवंतानं मला बोलवलंय. डोंगरेजी महाराज श्रीमद भागवताच्या पहिल्या दिवसामध्ये श्रोत्यांना सांगायचे, ते सांगायचे, मैं कथा आपको सुना रहा हूं और आप कथा सुन रहे हो, ये व्यवहार है. हा एक व्यवहार आहे. आपण आत्ता गाडीनं कुठल्या वाहनानं आला, बसलो आपण इथे, मी कुठून तरी दुसरीकडनं आलो आणि आपण तर संवाद साधतोय, चिंतन करतोय, निधिध्यासन करतोय एखाद्या विषयाचं. हा व्यवहाराचा भाग आहे. डोंगरेजी महाराज सांगतात, मैं कथा सुना रहा हूं और आप कथा सुन रहे हो, ये व्यवहार है, लेकिन परमार्थ में ऐसा नहीं हो जाता. कथा के लिए वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. त्यानं बोलवलंय म्हणून आलोय, माझ्या ताकदीवर आलेलो नाहीये. विचार करूया ना, जी 25ीत माझी ताकद होती ती 70ीत नाहीये. मग ती ताकद गेली कुठे? माझ्या ताकदीवर मी आलो जर म्हणायचं झालं तर ती ताकद गेली कुठे? म्हणून एक पहिला बेसिक फंडामेंटल्स ज्याला म्हणतात की त्या पुण्याईवरती मी आलोय. एक दृष्टांत सांगतो घडलेला. काही वर्षापूर्वी माझ्या गुरुजींची कथा होती नैमिषारण्यामध्ये, आणि आत्ता आपण जसे चिंतनाला बसलोय असे चिंतनाला बसलेत. भागवताचं महात्म्य सुरू झालंय. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत असा श्लोक गुरुजी सोडवतायत. आणि दुपारी प्रसाद घेण्याकरता एक गृहस्थ भेटायला आले. मुंबईचे, मोठी कंपनी आहे त्यांची. आणि गुरुजींना म्हणाले की तुम्ही चांगलं म्हणाले, मार्केटिंग चांगलं चाललंय भागवताचं. गुरुजी म्हणाले, भागवताचं मार्केटिंग करणारे आपण कोण आहे? ठीक आहे, सोडून दिला विषय, फार लक्ष दिलं नाही. गोपालकृष्णांची इच्छा आहे म्हणून म्हणे मी सांगतोय भागवत, मला काय त्याच्यात काय फार कळतंय असा विचार नका करू. दुपारी जेवण झाल्यानंतर यांना फोन आला मुंबईतून की तुमच्या कंपनीला आग लागली आहे, तुम्ही आहेत तसे निघून या. पटकन त्यांना सुदैवानं म्हणा भगवंताच्या कृपेनं गाडी मिळाली. लखनौला आले, लखनौवरनं फ्लाईट बुक केलं इमर्जन्सी, मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर एअरपोर्टवर उतरले आणि फोन आला, तुमच्या कंपनीला आग लागलेली नाहीये, बाजूच्या कंपनीला आग लागली. का सांगतोय मी आपल्याला हे? मला काही भरपूर अनुभव आहे असा विचार करू नका. 5-10 वर्ष मी या परमार्थामध्ये आहे. पण जेवढ्या लोकांच्या पायाशी बसून सत्संगतीचं महत्त्व जेवढं मला काही आकलन झालं ते फक्त आपल्याला, जसं व्हॉट्सअपवर आपण शेअर करतो ना एखादी माहिती, म्हणून इतका सत्संगाचा महिमा अगाध आहे. आणि भगवंताची जर ती कृपा नसेल माझ्या कानावरती ते वाक्य पडण्याची, तर ते नाही पडत. तुम्ही किती ठरवून बघा, प्रयोग करून बघा. ज्या वाक्यानं कल्याण होणार आहे ते जर वाक्य माझ्या कानावर पडू नये असं जर भगवंताची इच्छा असेल तर नाही पडत ते कानावर. म्हणून अनादी काळापासून, नुसतं आत्ताचा विचार नको करायला, अनादी काळापासून आजपर्यंत झालेल्या संतांनी जर कुठला विचार केला असेल, कुठलं साधन, एकमेव जे साधन त्यांनी कधीही सोडलं नाही, आत्मसाक्षात्कारानंतर सुद्धा ते त्या साधनात राहिले, ते साधन म्हणजे अध्यात्म श्रवण आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला याचं नियोजन करावं लागेल. नुसतं काय, हे प्रवचन, हे प्रवचन ऐकल्यासारखं आणि प्रवचन केल्यासारखं करून मजा नाही हो काही. त्याच्यातून काहीतरी मला आउटपुट मिळायला पाहिजे. त्यातनं जर मला ॲप्लिकेशन्स मिळाली, माझ्या साधनेमध्ये जर काही भर पडत असेल, माझी साधना अधिक पक्की होत असेल, तर ते प्रवचन ऐकून उपयोग आहे. आणि कुठलाही वक्ता, कुठलाही प्रवचनकार कोणाचंही साधन बिघडवण्याकरता येत नसतो. येशू ख्रिस्ताचं सुंदर वाक्य, येशू ख्रिस्त म्हणतो, आय हॅव कम टू फुलफिल नॉट टू डिस्ट्रॉय. मी तुमच्या फुलफिलमेंट करता आलेलो आहे.
मी कुठली तुमची साधना बिघडवण्याकरता आलेलो नाही. ॲज लाईक तसाच्या तसा तो प्रवचनकार असतो. सांगण्याचा भाव असा की हे कशा करता करायचं. एक थोडीशी माहिती फक्त श्रवणाबद्दल आपल्यासमोर ठेवली, पण याच्यातून मला करायचंय काय. तर आत्ता ज्याची मी सुरुवात केली की हा मनुष्य देह कशा करता मिळाला, त्या मनुष्य देहाचं अंततोगत्वा सगळ्यात लास्ट ध्येय काय आहे आणि मी कुठे आहे, विच इज द हायेस्ट ह्युमन व्हॅल्यू. काय माझ्या या देहाचं सार्थक कशात आहे. वास्तविक संत काय मागतात का भगवंताकडे? काही मागत नाहीत. जर मागितलंच तर विश्व कल्याणाचीच प्रार्थना करतात. नामदेव महाराज पांडुरंगाकडे काय मागतात? मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडुरंग, इह परलोकींचे असावे वैराग्य ऐसे दे भाग्य पांडुरंगा, जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती ऐसी देई मती पांडुरंगा. आणि शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे दिसो आत्मा सर्वाभूती ऐसी देई संगती पांडुरंगा. पुन्हा ते संगतीच सांगतो. का सांगतोय आपल्याला सगळ्या गोष्टी? की माझी आणि त्या परमात्म्याची ओळख करून घेणं याला खरा परमार्थ म्हणतात. आणि त्याकरता ही सगळी साधनं करायची. नामस्मरण कशा करता करायचं आहे? अनेक जणांची आज समस्या आहे नामस्मरणाबद्दल. मला कधी कधी वाटतं नामावरच बोलत राहावं, कारण नामाचा प्रचार गोंदवलेकर महाराजांनी इतका केलाय. नामरूपच आहेत ते, पण ते जाता येता उठता बसता कुठल्या स्थितीला त्यांनी सांगितलंय. त्यांनी कर्म करायला सांगितलंय ते मनानं सांगितलंय. तुमच्या हातामध्ये माळ असो किंवा नसो रामनाम चालूच असणार आहे ना. पण आज तुम्ही बघा अनेक जणांच्या तुम्हाला हातामध्ये माळा दिसते. ते मी चुकीचं की बरोबर हे बोलायला नाही बसलोय. ते जप करताना त्या जपात लक्ष किती आहे सांगा ना मला. रोज मी 24 तास माळ घेऊन सगळीकडे जप केला आणि लक्ष जप झाला. तो लक्ष जप होण्यापेक्षा जपात किती लक्ष आहे ह्याचा विचार करायला नको का? म्हणून थोडा काळजीपूर्वक परमार्थ आपल्याला करावा लागेल. इतकं ते साधन हलकं नाहीये नाम. कलियुगामध्ये सर्वोत्तम साधन जे नामस्मरण सांगितलेलं आहे, नामस्मरण भक्ती सांगितलेलं आहे, ते काय हलकं असणार आहे का? पण आज ही अत्यंत गंभीर समस्या आहे. टीव्ही बघताना लोक नाम घेत आहेत. किती हलका परमार्थ केलाय आम्ही आहोत. आणि त्यामुळे तो जो भगवंत काही जी काही ॲबस्ट्रॅक्ट लेवलला जे काही अमूर्त स्वरूपात असणारं जे तत्व आहे, भगवंत नावाचं परब्रह्म नावाचं, आईन्स्टाईनच्या भाषेत बोलायचं झालं तर E=mc², त्याचा बोध न होण्याचं कारण मी ते साधन प्रॉपर करत नाहीये. प्रत्येक गोष्टीला कर्मकांडाला काही विविक्षिप्त क्रिया करायला सांगितलेल्या आहेत. समजा मी देवपूजा करतोय, 30, 40, 50 वर्ष देवपूजा करतोय, पण एवढे वर्ष पूजा करून त्या बाळकृष्णामध्ये जे तत्व आहे, परब्रह्म तत्व आहे, त्याचा जर 1% सुद्धा मला बोध झाला नाही तर ती 40 वर्ष केलेली पूजा व्यर्थ नाहीये का? त्यामध्ये जे परब्रह्म तत्व आणि मी परब्रह्म तत्व आहे याचा बोध मला कधीतरी व्हायला पाहिजे की नको सांगा? नाहीतर होतंय असं की गतानुगतिको लोक हा न लोको पारमार्थिक हा. फक्त मी एक रुटीन म्हणून परमार्थ करतोय मी, की बा 13 माळा जप झाला, थोडाफार कुणाची तरी निंदा केली, थोडीफार कुणाची तरी स्तुती केली. गोंदवलेकर महाराज सांगायचे हे. मला मध्यमवर्गीय माणसं म्हणाले का आवडतात? ते नाम पण थोडं घेतात, प्रपंचही तसाच करतात, स्तुतीही थोडीच करतात, निंदाही थोडीच करतात. त्यामुळे सगळं समसमान होऊन जातंय. म्हणून मला कधीतरी याचा शांतपणानं, जसं आत्ता आपण एखाद्या छान तीर्थक्षेत्री येऊन बसलोय, की आत्ता आपल्याला काहीही नाहीये घरातलं, घरी जाऊन कुकर लावायचा नाहीये, पोळ्या करायच्या नाहीयेत आणि शांत बसून फक्त ते श्रवण करायचंय. आणि ते करता करता, कारण या संत मंडळींना, ऋषी मंडळींना हे माहिती झालंय की कलियुगाच्या मर्यादा काय आहेत. या देहाला
कुठपर्यंत साधन करणं शक्य आहे? किती वेळ तो कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये जांभया न देता बसू शकणार आहे? हे त्यांना माहिती आहे. म्हणून तुम्ही 1.5 तास ऐका, 2 तास ऐका. आता ती नवीन ही झाली, 17 मिनिटापर्यंत माणूस एकाग्रतेनं ऐकू शकतो, म्हणून सारखे मध्ये मध्ये विनोद करावे लागतात. म्हणजे तुम्ही जागे आहात हे मला कळतं. सांगण्याचा भाव असा, या जीवनाचं ध्येय एकच श्रोते हो, ते म्हणजे त्या भगवंताची आणि माझी सुस्पष्ट ओळख करून घेणं. संतांचं कुठलंही वाङ्मय तुम्ही काढून बघा, ते सांगतच नाहीत तुम्ही नाम घ्या म्हणून. त्या मागचं तत्वज्ञान ते सांगतात. नाम घ्या हे वरकरणी उपदेश करताना दिलं असेल नाम, पण त्यातला खरा जो परमार्थ आहे, समर्थ सांगतात. परमार्थाची सोपी व्याख्या सांगू का? परमार्थ करतात अनेक जण. एक जण समर्थांना भेटायला आला, तो म्हणाला 13 कोटी रामनाम तुम्ही घेतलं ना, म्हणून मी पण घ्यायला लागलो 13 कोटी रामनाम. झालं पूर्ण, पण म्हणाले रामान दर्शन नाही दिलं. समर्थ म्हणाले 13 कोटी रामनाम जप घेण्याकरता किती वेळ लागला तुला? तो म्हणाला गेली बा 15-16 वर्ष. या 15-16 वर्षामध्ये किती समस्या आल्या तुझ्या प्रपंचामध्ये? खूप आल्या. म्हणाले बायको आजारी पडली, ऍडमिट करावं लागलं, अनेक गोष्टी झाल्या. मग त्याकरता तू कोणाला आठवलंस? अर्थात म्हणाला रामांना आठवलं. अरे जेवढे वेळेला त्याला आठवलंस ना तुझ्या प्रपंचाकरता, तेवढी पुण्य तुझ्या प्रपंचाकरता खर्च झाली, म्हणून तुला रामांचं दर्शन नाही झालंय. समर्थांनी रामांचं दर्शन जे समर्थांना झालंय ते प्रपंचिक कुठल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरता केलेलं नाहीये, म्हणून त्यांना ते दर्शन झालं आणि आम्हाला होत नाहीये. आम्ही रामनाम का घेतोय, आम्ही पूजा अर्चा का करतोय? आत्ता श्रावण महिना आहे ना, अनेक लोकांचा गैरसमज आहे. श्रावण महिना आणि सत्यनारायण पूजा काय संबंध आहे मला सांगा? अहो मला त्या पूजा सोडून इथे यायला लागलंय. ज्या स्कंद पुराणातली ती कथा आहे, कोणत्याही दिवशी ती पूजा करून चालते. व्रत आहे ते छोटस, पण असा आम्ही परमार्थ करतोय. आणि त्याचं कारण काय आहे की 12वी मुलगा पास झाला म्हणून आम्ही सत्यनारायण पूजा, म्हणजे 12वी पास झाला म्हणून देवाला नवस केलेला, सत्यनारायण पूजा मी करेन. 12वी पास झाला, सत्यनारायण पूजा झाली, पिटामपीठ झाली. म्हणून याकरता समर्थ कोरडे ओढतात हो तुमच्या माझ्यावरती. समर्थ म्हणतात हा परमार्थ नाहीये. अहो तो कर्मकांडाचा भाग आहे, परमार्थातला 10% पण भाग नाही येतो. आम्हाला असं वाटतं 2-5 हजार रुपये खर्च केले आणि सत्यनारायण पूजा केली, वर्षभर आता त्या सत्यनारायणाचं तोंड बघायला नको. आहे ना असं? थोडं गमतीनं प्रेझेंट करतोय मी, हे पण अनुभवाचं आहे होय. समर्थ स्वच्छ सांगतात, थोडं काळजीपूर्वक ऐका. मला दिसत आहेत प्रवासातले चेहरे सगळ्यांचे. जेणे परमार्थ ओळखिला, काय सांगतायत समर्थ? जेणे परमार्थ केला नाही म्हणत आहेत समर्थ. जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक केला, नाहीतरी व्यर्थची गेला नाना आघाते मृत्यूपंथे. म्हणून हे सगळं जीवन माझं जे खर्च करायचं आहे ते परमार्थ ओळखण्याकरता आहे. मी किती माळा जप केला हे भगवंत विचारणार नाहीये. म्हणून शुद्ध परमार्थ कसा करावा याकरता काय करा, तर अध्यात्म श्रवणानंच तो येतो. आत्ता करतोय तो एक आदरणीय कोल्हापूरला अजून ते संत आहेत, आपण कधी भेट झाली तर दर्शन घ्या, फार दर्शनही होत नाही त्यांचं आता. ते सांगतात जो परमार्थ आत्ता लोक करतायत ना, तो परमार्थ खरं सांगू का कसा आहे? एखाद्या बागेमध्ये बागडणं ज्याला म्हणतात ना, तसं आत्ताचे लोक म्हणाले परमार्थ करतात. बागडण्याला काही शिस्त असते का? कसंही कुठेही वाटलं या बाकड्यावर आत्ता बसावं, तिथे बसताय. थोडा वेळ वाटतं वा काय छान फुलं आहेत, एक वॉक घेऊन येऊया. ज्याप्रमाणे मनुष्य त्या बागेमध्ये आत्ता बागडतोय ना, तसा आत्ताचा परमार्थ झालाय. आणि म्हणून संतांना तळमळ वाटते हो. म्हणून संतांना वाईट वाटतं की अरे का नाही हा करतोय परमार्थ. म्हणून शुद्ध परमार्थ मला कळावा, तो करता यावा, याकरताही आत्ता म्हणून मी परागदादांना जास्त धन्यवाद का देईन की या ट्रिपचं आयोजन करताना थोडा वेळ का होईना
2 दिवसामधले तास दीड तास का होईना, आपण आम्हाला कानावरती सद्विचार पडावेत, त्या संतांचे विचार पडावेत. कारण न जाणो कोणाची सरस्वती कोणावरती केव्हा कृपा करेल ना, काही भरोसा नाही आहे. म्हणून शांतपणानं जाऊन मी काय करावं, तर माझी आणि त्याची ओळख करून घ्यावी. अध्यात्म श्रवणातले जे विचार आहेत ते सगळेच मला उपयोगाचे असतील असं नाही आहे. 1.5 तासाचं प्रवचन काय सगळ्यांना उपयोगाचं नसतं. मेडिकलमध्ये गेल्यानंतर माझं डोकं दुखतंय म्हणून मला सगळ्या द्या गोळ्या द्या असं कोण म्हणतो का? नाही म्हणत ना. ऐसे हे बहुतची ऐकावे समर्थ सांगतात. सार ते शोधून घ्यावे, असार ते जाणवणे त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. बस अप टू द मार्क. माझं आयुष्य आधी शिल्लक किती आहे, जगलो वाचलो तो. समर्थांच्या ओळीचा एक प्रचार मात्र भरपूर झाला, आणि तो प्रचार असा की आधी प्रपंच करावा नेटका. कुठलाही एकही असं विचार, म्हणजे एकही गृहस्थ असं तुम्हाला दिसणार नाही. त्यांना दासबोध कदाचित माहिती नसेल, त्यांना समर्थ माहिती नसतील, पण रामदास समर्थ इतकं म्हटलं तरी सुद्धा पहिली ओवी काय आठवते, आधी प्रपंच करावा नेटका. तुम्ही काय सांगताय बुवा, पण आधीचा अर्थ ते काय सांगताय? समर्थांना जो आधीचा अर्थ अपेक्षित आहे तो आम्हाला कळलाय का? आणि आम्ही आधीचा अर्थ काय लावतोय? आमचा अर्थ असा आहे की वय वर्ष 1 ते 50 म्हणजे आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेक, असा आम्ही अर्थ लावला. 50 नंतर कसा परमार्थ होईल सांगा ना मला. नंतर जगलो वाचलो तर असं कंसात म्हणायचंय. एक साधा विचार करूया श्रोते हो. आपण जी काही 15-20 वर्ष 40 वर्ष नोकरी करतो, आपला व्यवसाय करतो, एक ठराविक वय झालं, 58 वय झालं बाबा, 60 वय झालं की तुम्हाला सरकारी नोकरी करणाऱ्यांबद्दल त्यांना सांगतात की बाबा आता फार बोलायला नको, हा तुमचा निरोप समारंभाचा दिवस आहे. अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असेल तर 60व्या वर्षी लेटर येतं. लेटर येण्यापेक्षा आधीच सगळं ठरलेलंच असतं ते. प्रायव्हेटमध्ये अजून तसं नाही आहे. जेवढी तुमचा परफॉर्मन्स आहे तेवढं तुम्हाला कार्यक्षेत्र अजूनही विस्तीर्ण आहे. पण एक मोघम बोलायचं झालं तर एक 55, 58, 60 वयापर्यंत मनुष्य प्रपंच करता, स्वतःच्या पोटाकरता ती नोकरी करतो, ती करायलाही पाहिजे. त्यात काय चुकीचं आहे का? अजिबात नाही चुकीचं. पण त्या मनुष्यानं कधी हा विचार केलाय का की 58 वर्षापर्यंत हा देह त्या कार्यालयामध्ये 8 ते 10 तास कार्यरत होता, त्याचा त्याला मोबदला म्हणून पगार मिळत होता. आता तो देह तिथे चालणार नाहीये. त्या ऑफिसमधनं सरळ सांगितलं नाही की आता तुम्हाला ते काय शक्य होणार नाही. बँकांमध्ये वगैरे बघतो ना आपण किती फजिती होती आहे. कॉम्प्युटर सगळं टेक्नॉलॉजी हँडल करणं फार कठीण झालंय. जे आता 58 वय वगैरे ज्यांचे त्यांना लक्षात येत असेल काय समस्या झाली आहे. जो देह त्या कार्यालयामध्ये चालत नाही 58 वर्षानंतर, 60व्या वर्षानंतर, तो परमार्थाला कसा चालेल? कधी विचार केलाय का आपण या गोष्टीचा? याचा अर्थ 58-60व्या वर्षापर्यंत नोकरी करायची नाही आहे का? करायची होती. आधी प्रपंच नेटका करा म्हणजे काय करा? त्याकरता ती नोकरी करा, पण त्याबरोबर परमार्थही करा. मी का थोडं गांभीर्यानं लहान तोंडी मोठा घास हे बोलण्याचा प्रयत्न करतोय माहितीये का? विचार करूया. भगवंताला देवघरामध्ये आपण जी पूजा करतो, कुठलं फूल वाहतो? आता मुंबईत काय ताजी फुलं मिळणार नाहीयेत, पण किमान कालचं फुल तरी वाहतो आज. ते फुल वाहताना माझी इच्छा काय असते? गणपतीला मी तिची कळी व्हावी असं सांगितलं. जास्वंदीची कळी त्या गणपतीला व्हावी, मग नंतर तिनं ते फुलावं कळीनं. त्या भगवंताची पूजा करत असताना आम्हाला आतमध्ये वाटतं असं की ताजं फुल व्हावं चाफ्याचं.
दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते कोमेज दिलं, ज्याचं निर्माल्याला झालेलं फूल आम्ही भगवंताला वाहू का? तसा हा 60व्या आणि 70व्या वर्षी झालेलं या देहाचं निर्माल्य आता आम्ही भगवंताला अर्पण करतोय. थोडं कठोर आहे पण वास्तव आहे. म्हणून जेणे परमार्थ ओळखिला. बस अहो, घटकेत एकाचा उद्धार झालाय. भागवत कथेमध्ये घटकेत एक घटका म्हणजे 24 मिनिटांमध्ये उद्धार करून घेतला. म्हणून शांतपणानं कधीतरी याचा विचार करावा की खरंच काय आहे परमार्थ. परमार्थ अध्यात्म म्हणजे काय आहे? तर या देहाची खरी किंमत आत्ता मी उल्लेख केला ते की विच इज द हायेस्ट ह्युमन व्हॅल्यू. माझ्या देहाचं अंततोगत्व गोल काय आहे, ती ज्या वेळेला मला किंमत कळेल त्या वेळेला थोडी कुठेतरी परमार्थात प्रगती होईल. आणि ती ओळख तो विसरलाय, या देहाची किंमत तो विसरलाय जी. पण समर्थ सांगतात की या शरीरासारखे यंत्र आणिक नाही. यामध्ये जो भगवत साक्षात्कार नांदतोय, आजही नांदतोय. अनेक ठिकाणी आपण हे प्रवचनातून कीर्तनातून ऐकलं असेल. कशा करता उपासनेला बसतोय, कशा करता नामसाधनेला बसतोय, तर मला भगवत प्राप्ती करून घ्यायचे. आपण हे बोलून जातो पण ग्रॅमॅटिकली मिस्टेक आहे, व्याकरण दृष्टीनं ते चुकीचं आहे. भगवंत प्राप्त आहेच. आदरणीय आनंदबुवा जोशी डोंबिवलीचे ते असं सांगतात की संपूर्ण चराचर सृष्टीत तो जर व्यापून राहिला, या बीम मध्ये सुद्धा तोच आहे, या माईक सिस्टीम मध्ये सुद्धा तोच आहे, तेच तत्व आहे. तर मग तो देहात नसेल का? भगवंत प्राप्त करायचा नाहीये, तो आधी प्राप्तच आहे. आणि एखादी जी गोष्ट प्राप्त आहे तीच पुन्हा प्राप्त करणं MA झाल्यानंतर MCOM ची परीक्षा दिल्यासारखं आहे. त्यानं साध्य काय झालं? म्हणून आपल्या कन्सेप्ट इतक्या रुंदवाव्यात, इतक्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्याव्यात की मी भगवत प्राप्ती करता बसलेलो नाहीये. भगवंत मला प्राप्तच आहे, मला त्याला ओळखायचं. आणि ते ओळखण्याची प्रक्रिया म्हणजे मी कोण आहे याचा विचार करायचा आहे. त्या प्रत्येक गोष्टीची मला किंमत कळायला पाहिजे. माझी प्रत्येक कृती जी आहे ना, ज्या कुठल्या मी वयोगटामध्ये आत्मसाक्षात्कार करूनच थांबायचं. आणि ती किंमत कशी कळेल? थोडंसं तत्वज्ञान होतंय असं वाटतंय मला. एक दृष्टांत त्याकरता, एक जुन्यातला वाडा होता, एक 100, 150, 200 वर्षापूर्वीचा. आणि जुन्यातली दारं, गडावरती आता तुम्ही कधी गेला असाल तर दारं बघितली असतील, तो दिंडी दरवाजा वगैरे, त्या दारांना बिजाग्र वगैरे हा प्रकार नव्हता. इंजिस असतात ना, ती नव्हती. ते दार असं हातानं उचलायचं, लावायचं, आवाज येणारं, करकर वाजणारं. सकाळ झाली की ते पुन्हा उघडून ठेवायचं. पण ती इतकी जड दारं, वाराबिराने ती हलायचीच नाहीत, नुसतं असं ओढलं जायचं. त्याचंच जडपणा इतका आहे त्या दारामध्ये. तो जडपणा दूर करण्याकरता, म्हणजे तो थांबवण्याकरता एक दगड त्या वाड्यामध्ये, त्या परंपरेनं आलेला, 2-4 पिढ्यांपूर्वी तो दगड ठेवलेला, दाराला अडसं. आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हणजे स्ट्रॉपर. आणि ती दारं उघडायची, तो दगड ठेवून द्यायचा, दारं उघडी. पटकन कधी कुत्रं आलं पाठीमागे, आता कुत्र्याला काय आलाय ना कायदा, घरी पाळायचं नाहीये, हे आमच्या पूर्वजांना आधी माहिती होतं. कुत्री घरी होती पण ती कुठे होती? अंगणात होती. फार त्याच्यावर बोलायला नको, कधीतरी वेगळं प्रवचन करूया त्याच्यावरती, दादरचाच विषय येतो. तो दगड समजा अंगणात कुठे कुत्रं आलं, पापड वाळत घातले, तोंड घालतंय कुत्रं, तर कुत्र्याला मारण्याकरता नाही, नुसतं दगड टाकला तरी ते पळून जातंय कुत्रं. अशा करता तो दगड, वारा भरपूर आला, पापड वाळत घातले, त्या पापडाच्या त्या पेपरवर ठेवण्याकरता. आणि असा तो दगड, बरं कधी काम नसलं त्या दगडाला, तर फक्त तो अडसर घातल्यामुळे फक्त फिरण्याकरता, त्यामुळे इतकी वर्ष फिरून, 150, 250 वर्ष फिरून 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 असा गोल गरगरीत झालेला तो दगड. एक दिवस प्रसंग असा झाला, त्या घराच्या बाहेरून एक रत्नापारखी जात होता.
त्या रत्नापारख्यानं ते दगड तो बघितला आणि मालकाला सांगितलं, जरा बघू आणा होतो दगड. बघितला दगड आणि बघितल्यानंतर त्यानं मालकाला सांगितलं, अहो या दगडाला तुम्ही दगड म्हणताय, यामध्ये कोट्यावधी किमतीचं रत्न दडलेलं आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर त्या मालकानं तो दगड तिजोरीमध्ये ठेवला, लॉक केला. का सांगतोय आपल्याला ही कथा? जवळपास 150-200 वर्ष तो दगड तिथेच पडून आहे. किंमत कळली का त्याला? ज्या वेळेला त्या रत्नापारखीनं सांगितलं की हे कोट्यावधीचं रत्न आहे, त्यावेळेला त्या दगडाची किंमत कळली, म्हणून तो तिजोरीत गेला. रत्नापारखी म्हणजे संत आहे. ते संत आता सांगायला आले की बा जीवा, तुझ्या प्रत्येक श्वासाची किंमत ज्या वेळेला तुला कळेल, म्हणजे खरा परमार्थ तुला कळेल, त्याच वेळेला या जीवनाचं सार्थक होणार आहे. म्हणून तुला जे सोप्यात सोपं साधन, अत्यंत सोपं साधन, आणि ते म्हणजे भगवंताचं नामसंकीर्तन, भगवंताचं गुणसंकीर्तन, भगवंताचं लीला संकीर्तन जिथे कुठे सुरू आहे तिथे जाऊन शांत बसा, डोळे मिटून बसा. आपल्याला झोप लागणार नाही याची काळजी घ्या. थोडं गमतीनं सांगतो हे, कारण कीर्तनात काय मध्ये गजर करायला चान्स असतो. इथे मी गजर कसा करणार? सांगण्याचा भाव असा की माझ्या प्रत्येक श्वासाची किंमत मला कळायला पाहिजे. काय करतोय मी? अहो नाही तर खरं सांगू का तुम्हाला, यापेक्षा नास्तिक लोकांचा आदर मला जास्त वाटतो. आस्तिक लोकांपेक्षा नास्तिक नास्तिक आदर, वैयक्तिक मत आहे माझं. नास्तिक लोक त्यांचं काम व्यवस्थित करतात. ते भगवंतावर वगैरे अवलंबून राहत नाही. ट्रेन नाही मिळाली म्हणून ते फ्रस्ट्रेट होत नाहीये. ते म्हणतात ठीक आहे दुसरी ट्रेन पकड, कारण ते भगवंतच मानत नाहीत ना. आम्ही मानतो याचा अर्थ काय होतो माहिती? ते सगळं त्याच्यावर सोडून देतो. मी वेळेत पोचलो नाहीये प्लॅटफॉर्मला आणि ट्रेन चुकली, अरे देवाची इच्छा दिसत नाही का, अनपाटात देईल उदेव. खरं सांगतोय मी तुम्हाला, हे काय झालंय बघा परमार्थाचं. परमार्थ कुठल्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि संतांना काय सांगायचं. म्हणून खूप काळजीपूर्वक आपल्याला परमार्थ करावा लागेल की माझ्या जन्माचं सार्थक कशात आहे. मनुष्य थोडा स्वार्थी आहे. मुख्य मुद्द्याकडे येण्यापुरता थोडासा एक पिकअप घेतो. मनुष्य स्वार्थी आहे, काहीतरी मिळालं पाहिजे त्याला, असावं असं स्वार्थी. पण समर्थ सांगतात स्वार्थ करायचाच आहे ना, कुठे कर, प्रपंचातला करशील अथवा न करशील. जेथे नाही श्रवण स्वार्थ, जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होत असे. इतके वर्षाची साधना जरी केली आणि अध्यात्म श्रवण नाही केलं, ती साधना काय उपयोगाची आहे. ज्याचा मी आत्ता उल्लेख केला की अनादी काळापासून आत्तापर्यंत होऊन गेलेले प्रत्येक संत, एकही संत असा नाहीये अपवादानं सुद्धा की ज्यानं अध्यात्म श्रवण केलेलं नाही. अहो गोंदवलेकर महाराज घ्या, आत्ता उदाहरण दिलं मी. स्वामी समर्थ विष्णू व ब्रह्मचार्यांची प्रवचनं ऐकतात, आत्मसाक्षात्कारी आहे ते महापुरुष. त्यांना काय आवश्यकता आहे सांगा ना अध्यात्म श्रवणाची. गजानन महाराज टाकळीकर बुवांचं प्रवचन ऐकताय. समर्थांना तर कीर्तनच आवडतंय, कीर्तन विषय करायलाही आवडतंय आणि ऐकायलाही आवडतंय. एखादा दिवस समर्थ सांगतायत कल्याणाला, कल्याणा आज तू कीर्तन करायचं. ते काय असं प्रिपरेशन करून नसतं काही कीर्तन, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो. जे काही मी ऐकलंय ना त्याचं स्पॉन्टेनियस एखादी ओवी आठवून जाते. हो, हे काय ठरवून बोलायची गोष्ट नाहीये. आणि सिद्धांत असं सांगतो, वक्ता वक्त्याच्या जोरावर कधीच बोलत नसतो, तो श्रोत्यांच्या पुण्याईवर बोलत असतो. म्हणून त्या श्रोत्यांना योग्य ते वाक्य, योग्य तो शब्द त्यांना कानावरती पडतो आणि त्यांना वाटतं की माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तो त्याच्या पुण्याईनं झालेला असतो. आपल्याला हे विचार चांगले का वाटतायत माहितीये का? ते प्रवचनाचे आहेत म्हणून चांगले वाटणं बरोबर आहे. माणूसच चांगला आहे. ऐकायला आलेला जो जीव आहे ना
तो सत्वगुणी असल्याचा परिणाम, त्याला ते विचार चांगले वाटत आहे. पण हे साधन करण्याकरता ते कसं करावं, काय करावं, एक थोडीशी प्रोसेस आपण एक अर्ध्या पाऊण तासामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ते श्रवण कसं करा. आता एक बेसिक गोष्ट लक्षात आली की अध्यात्म श्रवणाशिवाय जीवनाला तरणोपाय नाही, आणि ते असं जाऊन समोरासमोर ऐकावं लागेल. मी हे तुम्हाला प्रयोग करून सांगतो. अनेक उत्तम उत्तम वक्त्यांची प्रवचनं, कीर्तनं यूट्यूबवरती मोठ्या स्क्रीनवरती ऐकणं आणि समोर जाऊन बसून ऐकणं, ह्याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. त्या टेक्नॉलॉजीचा वापर करूया आपण, करायचा नाही असं नाहीये. दोन्हीचा एक सुवर्ण मध्य मिडपॉइंट माझ्या जीवनात असावाच. पण ते श्रवण कसं करावं, आपला मुख्य आहार काय आहे? डायबेटीसचे डॉक्टर सांगतात तो आहार मी म्हणत नाहीये. डायबेटीससाठी डॉक्टर सांगतात भात खाऊ नका. पण मुख्य आहार शास्त्रात जो सांगितलाय, आयुर्वेदामध्ये सांगितलाय, तो आहार कुठला आहे? भात आहे. सकाळी जेवताना, दुपारी जेवताना आपण भात, संध्याकाळी जेवताना भात. संध्याकाळी भात जास्ती लावला गेला, अंदाज नाही आला. तांदूळ जुना नव्हता, नवीन होता. आता तुम्हाला मी सांगतो, इतकी कारण मला पाठ झाली. भात चांगला न लागण्याची 108 कारणं सांगू शकतो. गमतीनं घ्या हे सगळं, असं अगदी हे नका करू. काय मी रामदासी असलो तरी प्रापंचिक रामदासी आहे. कधीतरी कुकर मी सुद्धा लावतो. एकदाही भात, हे माझ्या हे सांगत नाही, सगळेच अनुभव काय प्रवचनात सांगायचे असतात असं नाहीये. पण एक मुख्य विचार करूया ना की भात, तो भात आज उरला, थोडासा उरला एखाद्याच्या नाश्त्यापुरता, दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला काय करतो, फोडणी घालतो आणि फोडणीचा भात. त्यानंतर लेमन राईस भात, फ्राईड राईस भात. देह कधीतरी पडला, पिंडाला भात, श्राद्धाला भात. सगळं गमतीनं बोललो. समर्थांनी याची नोंद दासबोधात केली आहे. समर्थ सांगतात, किती पोती गेली असतील भाताची आपल्या पोटामध्ये, मोजले कधी? जन्मलो तेव्हा 5-7 किलो आणि आता 70 किलो. बाकीचे 64 किलो आले कुठनं? भाताचेच येत होते. समर्थ सांगतात, सेविलेच सेवावे अन्न. आता काळजीपूर्वक आहे का? ते सेवन आम्ही कसं केलं, किती वेळा केलं? दिवसातनं 3दा सुद्धा भात चालतोय ना. सकाळी न्याहारीला मऊ भात, दुपारी भात, आमटी भात, वरण भात, रात्री उरला म्हणून फोडणीचा भात. कंटाळा आला का कधी सांगा ना मला. बुवा 2-4 दिवस, 8 दिवस मी भातावरती कंट्रोल केला अगदी डायबेटीससाठी म्हणून. परत मला 15व्या दिवसानंतर वाटतं थोडासा भात आमटी खाऊया. आता पावसातनं गेलोय ना, शिवथरगळीतनं उद्या संध्याकाळी पोहोचणार रात्री, पिठला भात खाऊया, चांगली लसूण ठेचूया त्याच्यामध्ये आणि घालूया. वाटतं ना असं? किती पोती पोटात गेला भात, कधी हिशोब केला का आम्ही? समर्थ सांगतात, सेविलेच सेवावे अन्न. कसं अन्न घेतलं? या पद्धतीनं घेतलं. घेतलेच घ्यावे जीवन. जीवन म्हणजे पाणी. पाणी आम्ही किती प्यालो आतापर्यंत? ठेवलाय हिशेब कधी लिहून? तैसे श्रवण मनन केलेची करावे. इतकं अनन्यसाधारण महत्व दिलंय संतांनी. आणि एक लक्षातच ठेवा ही गोष्ट, जो अध्यात्म श्रवण करणारा आहे त्याचा जो स्मार्टनेस आहे तो बाहेरच्या जगात कळणारही नाही. नुसतं अध्यात्म श्रवणाला म्हणत नाहीये मी. एखादा जोक, आत्ताचं मी तुम्हाला सांगतो, जी जेन्झी आहे ना, तुम्ही खूप भाग्यवान आहात. म्हणजे मला या गोष्टी करता आदर आहे की जे 50-60 नंतरचे आहेत ना, त्यांना मी काय म्हणतो हे कळतंय. आता जी जेन्झी आहे ना, त्याच्यासमोर प्रवचन करणं कठीण आहे. मला आत्महत्या करावं लागेल. एखादा सांगितलेला जोक, एखादा सांगितलेला विनोद
तो जर कळलाच नाही, त्याची उत्तरक्रिया करावी लागली विनोदाची, तर याच्यासारखं दुर्दैव काय असेल सांगा ना मला. आहे ना असं. चला एक विनोद सांगतो तुम्हाला. एक म्हणाले, कशा करता सांगतोय हे थोडं गंमत म्हणून सांगतोय, मुख्य मुद्द्यावर येणार आहोत आपण. एक कुंभार होता. इतकी वर्ष ती कुंभार काम सगळं चाललंय, छान मडकी बनवतोय, एकदम प्रो लेवलचा कुंभार. आणि मुलगा आहे त्याला 7-8 वर्षाचा. बरं, ही परंपरा अशी असते की जो वैदिक आहे त्याच्या घरात वैदिक जन्माला यावा. कारण काय की ते DNA पण तो घेऊन आलेला असतो ना. सामान्य कुणीतरी मंत्रपठण करणारा आणि वैदिकाच्या घरचा मंत्रपठण करणारा काहीतरी फरक असेल की नाही. कारण त्याने जन्मातनं पोटात असताना ते ऐकलेत मंत्राचे उच्चार. तसं कुंभारानं म्हणजे त्या मुलानं कुंभारकाम करावं, म्हणजे तो फाईन लेवलचं करेल. आणि ही परंपरा श्रोतेव लक्षात घ्या थोडं काळजीपूर्वक, ही परंपरा आपल्याकडे अनादी काळापासून आहे. आपण त्याला 12 बलुतेदार वगैरे इत्यादी इत्यादी म्हणतो. पण जो ते कुंभारकाम करणार आहे, कार्पेंटर आहे, त्याचा मुलगा जर ते काम करायला लागला तर फाईन लेवलचं फर्निचर आपल्याला मिळणार आहे. गंमत काय झाले, नको तो माणूस नको ते ह्याच्यात यायला लागला. त्यामुळे एक कस नावाची गोष्ट असते ना, की चांगलं फर्निचर मला पाहिजे. कोणाला वाईट हवंय सांगा ना. आपल्याला फर्निचर घरामध्ये चांगलं पाहिजे. सोफा सेट चांगला पाहिजे, डायनिंगवरचा सेट चांगला पाहिजे, कपांचा सेट चांगला पाहिजे. सगळं सेट असताना सुद्धा आपण अपसेट असतो की नाही. पण माणसाची मूळ प्रकृती काय लक्षात घ्या. समर्थ सांगतात, मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. त्याला चांगलंच हवं. त्याप्रमाणे आता पुढे कोणाला तरी हे शिकवायला पाहिजे, म्हणजे हा 10-12 वर्षामध्ये. कारण त्याचा सुद्धा एक सराव करावा लागतो. हो, प्रवचन असं पहिल्याच दिवशी येऊन मी एवढं बोलू शकणार नाहीये. करून करून ते होणार आहे. त्याप्रमाणे त्या मुलाला आता तो शिकवतोय की अरे असं असतं, हे माती आहे, हे चाक असं त्याला गती द्यावी लागते, मग त्याला तो व्यवस्थित आकार गोल आकार हवा असला तर कसा हात फिरवायचा, इत्यादी इत्यादी इत्यादी. ही सगळी प्रोसेस समजून सांगितली. त्यानंतर ती मडकी भाजायची कशी हे सगळं शिकवून झालं. ती मडकी भाजली की ठेवायची कुठल्या पद्धतीनं, इथंपर्यंत त्याला प्रशिक्षण झालं. आणि आता मडकं त्यानं मुलाच्या हातात दिलं आणि एक सण्ण करून कानाखाली वाजवली ना. आई धावत आली आतमधून. अरे अहो का मारताय म्हणाले. आत्ता तो शिकायला लागला आणि तुम्ही मारताय त्याला, समजावून सांगा जरा. अगं म्हणाले, त्याला का मारलं माहितीये का, ते मडकं खाली पडल्यानंतर फुटल्यानंतर मारण्यात काय अर्थ आहे. का सांगतोय हे आपल्याला, ते मडकं खाली पडून फुटण्या अगोदरच जर त्यानं मारलं तर तो काळजी घेणार आहे. आता हा जोक मी एकाला सांगत होतो. हे आत्ता जसं एक्सप्लेनेशन करतो ना, ह्याच्या पुढचं मला एक्सप्लेनेशन करावं लागलं. म्हणून हे बघा लाईट पण जातं. काय सांगितलं मी, गमतीनं सगळं हे सांगतोय. आत्ताचं जे जनरेशन आहे ना, जेनझी, त्यांना विनोदच कळत नाही येत. कारण इंग्रजीमध्ये मी विनोद नाही होते तेवढे. मराठीतले जितके विनोद होत आहेत ना तितके इंग्रजीमध्ये होत नाहीये. मध्यंतरी मी प्रवास करत होतो कुठेतरी, मला सोडायला निघाले, प्रवचन झालं आणि आता झोपायची व्यवस्था एक 7-8 किलोमीटरवरती केलेली. गाडी चालवताय तर मला इतका कंटाळा आलेला, रात्री जागरण झालेलं कीर्तनाचं. अरे म्हटलं जरा थोड्या गतीनं चालव, थोडा स्पीड दे ना गाडीला. ते म्हणाले बघ माझं ठरलेलं असतं, गाडीवर बसताना माझं ठरलेलं असतं घरी जायचंय की देवा घरी जायचं. आता हा कळला की नाही आपल्याला विनोद. हा जेनझीला कळत नाहीये. ही समस्या आहे. म्हणजे 10 वर्षात मला प्रवचन बंद करावी लागणार आहे. गमतीचा जरी मुद्दा सोडून दिला तरी एक थोडंसं मजा म्हणून घेतलं. हे खरंच काळजीपूर्वक ऐकूया की कसं श्रवण करा. कारण अध्यात्म श्रवण करूनच प्रत्येक जीवाचा उद्धार आहे. तुका म्हणे सांगितली मात तोची झाला घात जीवपण. कुठलीही विद्या, वेद विद्या जी आहे ना, वेदातले विचार जे आहेत ते कुठून आले. ते काय लिहून ठेवलेले होते का, मुखोद्गत होते. मुखोद्गत कसे झाले तर ते पाठ केलेले होते. पाठ कसे झाले कारण ते ऐकलेले होते. म्हणून आपली जी प्रोसेस आहे ना, लक्षातच घ्या, ही ऐकण्यातनं आहे. आपले कान जे आहेत ना
ते कल्पनेनं कापामध्ये आणि जोडा एकमेकांना. कुठला आकार होतो? तो आपल्या हृदयाचा आकार होतो. याचा अर्थ काय माहितीये का? जे आम्ही ऐकतोय ते डायरेक्ट हृदयामध्ये जातोय. म्हणून चांगलं ऐकायला पाहिजे, चांगलं बघायला पाहिजे. सिरियल बघितल्यामुळे घोटाळा झाला. सिरियल बघून 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 भुसे झाले तर उडो आहे ना. बघा, आणि गंमत बघा, सिरियल बघितल्याचा परिणाम तशा कथा जीवनात घडतं आणि तशा कथांवर आधारित सिरियल निघतात. एक सिरियल, मला मी बघतच नाही सिरियल, पण एकही सिरियल अशी नाहीये की ज्याच्यामध्ये एक शुद्ध सात्विकता सिरियलमध्ये आहे का? सांगा ना मला. त्यामुळे घरातलं वातावरण बिघडलंय. अहो, हे विज्ञान सिद्ध करेल आणि मी करेन, उचलायची वेळ येणार आहे मला. 70, 80, 100 वर्षापूर्वी आपल्या घरातल्या म्हाताऱ्या आजीला माहित नव्हतं तुळशीला पाणी का घालायचं. ती ब्लाइंडली फॉलो करत होती. हिंदू कल्चर ती ब्लाइंडली फॉलो करत होती. काय नाही, सकाळी उठायचं, नऊवारी साडी नेसायची. आता तेही शक्य नाहीये. मी का सांगतो, हे मिड पॉइंट आपण काढूया याचा. बहुत तुळशीला पाणी घालत होती ती. आत्ता 50 वर्षापूर्वी रिसर्च झाला की तुळस ही 24/7 ऑक्सिजन सोडते. आता विचार करा, हे मला कळलं. आता मुंबईला, पार्ल्याला, डोंबिवलीला, दादरला तुळशी लावायचे कुठे? पाळी घालणार कसं? म्हणजे सगळं विज्ञान त्याच्या मागचं मला कळेल आणि मी विज्ञानाप्रमाणे वागेन, केवळ अशक्य आहे. म्हणून ही गोष्ट प्रकर्षानं आपण करूया की खरंच परमार्थ आम्ही करतोय म्हणजे काय करतोय, आणि त्याचा जो परिणाम आहे आत्ता तो कळणार नाही. आत्ता मी का सांगतोय, हे सिरियल्स वरती हे टीका करण्याचा मुद्दा नाही चाललेला आहे. कुठली तरी व्हायब्रेशन्स तेव्हा काम करत असणार आहेत की नाही, विज्ञान हे सिद्ध करेल. हे पण तुम्हाला सांगतो मी की तुम्ही सद्विचार का लावा घरामध्ये. आपल्याकडे पूर्वीची जी घरांची योजना होती त्यामध्ये क्रोधागार नावाची खोली होती. मला राग आला की तो राग व्यक्त करण्याकरता त्या क्रोधागारात जायचंय, त्या खोलीमध्ये जाऊन तो व्यक्त करायचा आहे. तो सगळीकडे व्यक्त नाही करायचा. सगळीकडे करत आलोय आपण व्यक्त आत्ता, म्हणून सगळ्या समस्या झाल्या आहेत. सगळ्या खोल्या आपल्या चिडचिड्या का झाल्यात माहितीये का? त्याचं कारण ते शांतता नाहीये त्या जीवाला. थोडं गमतीने आपल्यासमोर प्रेझेंट करतोय, पण हे वास्तव आहे. आज जर ही सृष्टी पूर्ण एका स्पंदनातून तयार झाली, एका व्हायब्रेशन मधनं तयार झाली, हे विज्ञान सांगतंय, तर त्या खोलीमध्ये सुद्धा काहीतरी व्हायब्रेशन्स असतील ना. गोंदवलेला गेल्यावरच का नाम घ्यावं वाटतं? सायकोलॉजिकल असेल ना, हे नाही कुठे म्हणतात. पण त्या वातावरणात महाराजांनी घेतलेलं नाम, त्यांच्या नंतर अनेक सद्भक्तांनी उद्धरून गेलेले असे सद्भक्त त्यांनी घेतलेलं नाम, त्यानंतर आत्तापर्यंत गेलेली लोक घेत आहेत नाम, या नामाचा काहीतरी परिणाम झाला असेल ना गोंदवलेला. अनेक लोक असा अनुभव सांगतात, आम्ही काही नाम स्वतःहून घेतलं नव्हतं, पण आत गेल्यावर आपोआप वाटायला लागलं श्रीराम जयराम जय जय. याचा अर्थ काय लक्षात घ्या, आणि ते विकसित कसं करायचं याचं हे डेमॉन्स्ट्रेशन आहे. अध्यात्म श्रवण हे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आहे की तुम्ही असे जा. हे संत सांगतात, हे तुम्ही असं जा, आणि त्याचा परिणाम केव्हा होईल हे सांगता येत नाही. या जन्मात होईल का तेही सांगता येत नाही. आणि तो परिणाम कसा पद्धतीनं होईल, एक छोटासा दृष्टांत आपल्या समोर ठेवतो. एक वैदिक म्हणजे वैद्य घराणं होतं. पिढ्यानपिढ्या घरामध्ये शिकलेले वैद्य, त्यांच्या पिढीमध्ये ह्यांचं वैद्यकीय शिक्षण झालं की मुलानं पुन्हा ते सगळं चरक संहिता असेल म्हणा, आयुर्वेदाचा सगळा विचार करावा, अभ्यास करावा, आणि स्वतःच्या घराभोवतीच असा बगीचा डेव्हलप केलेला असायचा, विकसित केलेला, की त्यामध्ये अनेक उत्तम अशा वनस्पती, की या वनस्पतीचं जर मूळ काढलं, ते उगाळलं आणि अमुक एक रोगावरती लावलं की तो रोग बरा होत असेल. आणि पुन्हा ती नवीन पिढी त्याच्यात काहीतरी रिसर्च करते, म्हणजे आत्ताचं PhD करते असं म्हणूया. 2 पिढ्या झाल्या वैद्यांच्या,
आणि प्रत्येक पिढीमध्ये जो मनुष्य आता देह पडणार आहे तो आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवायचा की अमुक अमुक एक झाड आहे. अनेक वनस्पती अशा होत्या की त्या वैद्यांशी त्या बोलायच्या की मला उगाळ इथे इथे अमुक अमुक एक माझं खोड उगाळ, माझं पान चेच ठेच, त्याचा जो काही रस तयार होईल तो अमुक अमुक रोगावरचं औषध आहे. अनेक वनस्पती बोलायच्या परंपरेनं. आणि आता या वडिलांनी मृत्यूपत्रात लिहून ठेवलं अमुक अमुक दिशेला एक वनस्पती आहे, ती काही बोलत नाहीये बाप, पण ती बोलली जरी नाही तरी तिला तोडू नका. मुलगा म्हणला ठीक आहे चालेल. 30-40चा मुलगा होता. त्यानं सुद्धा रिसर्च केला. या सगळ्या वनस्पतींचा रिसर्च सुरू आहे. आणि सगळ्यात शेवटला हीच गोष्ट लक्षात आली की ती ईशान्य कोपऱ्यातली जी वनस्पती ती काही बोलत नाही बाबा. ठराविक वनस्पती बोलायच्या बाबा, पौर्णिमेला बोलते, ठराविक एक तिथीला बोलते. आणि आजही चरक संहिता म्हणा किंवा आयुर्वेद असं सांगतं ठराविक नक्षत्रावरती ठराविक दिवशी पौर्णिमेला जर ती वनस्पती तोडली, तुळस तोडण्याकरता काही नियम सांगितले. आणि त्या झाडांना इतकं आपला धर्म, आपलं जे शास्त्र आहे ना ते इतकं सूक्ष्म विचार केलेला होता. ज्या वनस्पती तोडायच्या आहेत त्यांना पहिल्यांदा प्रार्थना करायची आहे. ती प्रार्थना आपल्या वेदांमध्ये आली की मी तुळशीपत्र उद्या तोडणार आहे. कशा करता? भगवंताला वाहण्याकरता. त्याचे मंत्र आले. अशी परवानगी घ्यायची. ती परवानगी आता आपण घेणं बंद केल्याचा परिणाम हे सगळं झालंय. जे ग्लोबल वॉर्मिंग झालंय ना त्याचं कारण ते आहे. थोडं धार्मिकतेनं मी बोलतोय हे, पण हे वास्तव. आज आम्ही विचार करूया ना, आम्ही जर ब्लाइंडली हे गोष्टी फॉलो केल्या असताना तर आज निसर्ग वाचवू शकलो असतो. तो धर्म वगैरे लांब राहू दे, माझं दैनंदिन जीवन मी व्यवस्थित जगू शकलो असतो. आज जागतिक समस्या सांगितली ही भारतापुरती नाहीये. पुढच्या 10 वर्षामध्ये भूमीची इतकी धूप होते झाडं तोडल्यामुळे, त्यामुळे महापूर येत आहेत, अनियमित सगळं चाललंय. अशा त्या वनस्पती त्या वैद्यांशी बोलायच्या. आणि आता हे वैद्य पुन्हा 60-70चे झाले. आणि आता यांनी मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं की मला माझा देह पडल्यानंतर जाळू नका. हिंदू धर्म पद्धतीत ज्याप्रमाणे अंत्येष्टी केली जाते त्याप्रमाणे मला जाळू नका. मला ज्या ईशान्य कोपऱ्यातली जी वनस्पती आहे तिथ्या बुंध्याशी असा खड्डा करा की तिच्या मुळ्या ज्या आहेत तिथे माझं शरीर टच होईल. ठरलं, त्याप्रमाणे झालं. देह कधीतरी पडायचा तो पडला. आणि आता मृत्यूपत्रातच लिहून ठेवल्याचा परिणाम त्यांना त्याप्रमाणे खड्डा केला, ठेवलं. आणि एकही कुठल्याही पेटीत ठेवू नका, काय नका काय नका. माती टाकली. नेमकं ज्या दिवशी ते फ्युनरल झालं, ज्या दिवशी त्यांना मातीत गाडलं गेलं, तो दिवस नेमका होता पौर्णिमेचा. आणि पौर्णिमेचा दिवस असल्याचा परिणाम ती जी वनस्पती होती त्या वनस्पतींच्या पानांवरती चंद्रप्रकाश आला. आणि ती वनस्पती अशी होती, त्या पानातून अमृतकण ती स्वीकारत असे. चंद्रापासून अनेक कुठले कुठले हे जे रेज येतात ना, जे किरण येतात, यामध्ये अमृतकण असतात. आणि ते जास्तीत जास्त ज्या दिवशी असतात त्या दिवशी आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो. ती कोजागिरी पौर्णिमेची साजरी करतो त्याचं सायन्स समजून घ्या काय आहे. ते दूध चंद्रप्रकाशातच का ठेवा? कारण वर्षभरातली ती एकमेव पौर्णिमा अशी आहे की जास्तीत जास्त अमृतकण चंद्र त्या दिवशी सोडत असतो. काही सूर्याचे असे किरण त्या चंद्रावरती आपटतात, म्हणजे तिथपर्यंत जातात आणि प्रकाशित परावर्तित होऊन ते पृथ्वीवर येतात. त्याचं जास्तीत जास्त स्रोत कोणत्या दिवशी जास्त आहे? ती कोजागिरी पौर्णिमा, तो पौर्णिमेचा दिवस. म्हणून त्या दिवशी पुरल्याचा परिणाम त्या पानांनी जास्तीत जास्त अमृत घेतलं. आणि ते अमृत कुठंपर्यंत आलं? त्या मुळ्यांपर्यंत आलं. त्या मुळ्यांना या वैद्याचा स्पर्श झाल्याचा परिणाम तो वैद्य तिथे उठून बसला आणि एकच वाक्य विचारतो त्या वनस्पतीला. गेली 3 पिढ्या प्रत्येकानं असं लिहून ठेवलंय की ही वनस्पती तोडू नका. इतके वर्ष मी तुझ्याशी अभ्यास करतोय, तुझ्या गुणधर्मांचा काय नक्की उपयोग आहे? मी किती संवाद साधण्याचा प्रयत्न केला, का नाही बोललीस माझ्याशी इतके वर्ष?
आणि त्यावेळेला त्या वनस्पतीनं एकच वाक्य सांगितलं, परिणाम दाखवलाय, आता बोलायची काय आवश्यकता? का सांगतोय आपल्याला हे? इतकं करतळी आवळे तैसा हरी, फक्त जाऊन शांतपणा अध्यात्म श्रवण केल्याचा परिणाम, त्याचा परिणाम काय होईल माझ्यावर आणि कधी होईल? नुसतं अमृत जे आहे ना ते आम्हाला दीर्घजीवी बनवतं, पण कथामृत नावाचं जे अमृत आहे ना ते आम्हाला दिव्यजीवी बनवतं. हा दृष्टांत सांगण्याचं कारण काय की मला अध्यात्म श्रवण कुठूपासून कुठे नेऊन ठेवेल. येथे मोक्ष असे आयता माऊली सांगतात श्रवणाची माझी. म्हणून शांतपणानं जाऊन बसायचं आणि काय विचार करायचा. एक 15 मिनिटात प्रवचन थांबवणार आहे, कदाचित खाली उपासनेला आपल्याला जायचं असेल, तो नक्की विचार अध्यात्म श्रवणाला जाऊन काय करायचं याचा विचार करूया आणि थांबतो. प्रवचन थांबण्याची वेळ दिली की बसण्याचा धीर राहतो. ते चिंतन करत 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 कुठे जायचंय तर मला माझ्या जीवनाचं पहिल्यांदा प्लॅनिंग करावं लागेल, नियोजन करावं लागेल की मी आत्ता कुठल्या वयोगटात आहे. कारण आत्ता विज्ञान असं सांगतंय की 100 वर्षाचं आयुष्य आहे, जगलो वाचलो तर त्यातली 50 वर्ष गेली झोपण्यामध्ये, उरली 50 वर्ष. त्या 50 वर्षामध्ये 30 वर्ष गेली आपली सर्व्हिसमध्ये, उरली 20 वर्ष. 20 वर्षामध्ये आन्निक नावाची गोष्ट आहे, उपासनेला आम्ही किती वेळ दिला? शरीर चांगलं असतानाची 20 वर्ष सांगताय. म्हणून याचं मला नियोजन करावं लागेल श्रोते. आणि त्याकरता ही सगळी संसाधनं सांगितलीत. ही नामस्मरण भक्ती असेल, श्रवण भक्ती असेल, नवविधा भक्तीतली कुठलीही भक्ती जी सांगतायत ना ती कशाकरता सांगताय की तुम्ही आता तरी, समर्थांचीच ओवी आहे, अभंग आहे समर्थांचा, आता तरी जाय जाय धरी सद्गुरूंचे पाय. आता तरी म्हणजे केव्हा? जिथे कुठे मी आहे आत्ता, त्या वयोगटाचाही विचार नको करायला. एक सोपं साधन जे परंपरेनं आलेलं, गोंदवलेकर महाराज सांगतात ते नामस्मरण. पण ते नामाला वेळ नाहीये, अध्यात्म श्रवणाला माणसाला वेळ नाहीये. आज ही समस्या आहे आणि ती रास्तही आहे, पण त्याच्यावरती कधीतरी सोल्युशन करावं लागेल. समर्थ सांगतात एका अभंगामध्ये, सावधान सावधान वाचे बोला रामना, 10 वर्षे बालपण 20 वर्षे हो तारुण्य, अंगी जडला अभिमान तेव्हा नघडे हो साधन. वय वर्ष 1 ते 10 घडतो का परमार्थ सांगा? कारण तो वयच नसतं ना परमार्थ करायचं. अगदी ध्रुव प्रल्हादासारखे अपवादानं ज्यांची नावं पुराणात येतात, 20 वर्षे हो तारुण्य, वय वर्ष 10 ते 20 घडतो का परमार्थ? करिअरमध्ये आपला वेळ जातो, अभ्यास करण्यामध्ये वेळ जातो, तेव्हाही घडत नाही. काहीतरी पूर्वपुण्याही असेल तर थोडंफार नाम घेणारे मुलं मी बघितलेत आत्ता. तिसाची होय भरती दारा पुत्र लाभती, त्यातची पडे भ्रांती नकळे स्वरूप स्थिती. साधारण वयाच्या 30व्या वर्षी अपेक्षित आहे संतांना किंवा शास्त्राला की लग्न झालेलं असावं बाबा याचं. आता परिस्थिती अशी झाली की 30व्या वर्षापर्यंत आमचं करिअरच ठरत नाहीये काय करायचं. जागतिक समस्या ही, भारतातला विचारच नका करू. तिसाची होय भरती दारा पुत्र लाभती म्हणजे मुलंबाळ होती. आणि एकदा का त्याचा प्रपंच सुरू झाला की तो असा काही त्यामध्ये गुरफटून जातो, त्याला वाटतं लग्न या संपूर्ण समाजात माझं एकट्याच झालं, असं त्याला वाटतं सुरुवातीला. हो, स्वगुण परीक्षा निरूपण म्हणून समर्थांचा समास आहे दासबोधामध्ये. समर्थ सांगतात, नोवरी आलिया घरा, नोवरी आलिया घरा, अति हव्यास वाटे त्यावरा, म्हणे मजसारी का दुसरा कोणीच नाही. 40 वर्ष होती डोळा 40 आली, नेत्रासी भुली पडिली येता नदीसे जवळी. वय वर्ष 40, जवळचं दिसत नाही, नेत्रासी भुली पडी. 50 वर्ष होती श्यामकेश शुभ्र होती. आमचे गुरुजी ते गंमत म्हणतात, पुन्हा त्याला श्याम करीती तरी ते शुभ्रचे असती. श्यामकेश शुभ्र होती, हलती दाताच्या पंक्ती याला म्हातारा म्हणती. 60ची होय गणना, उठता बैसवेना बैसता उठवेना, बापुडा होय दैन्यवान.
420 मिळोनी ऐशी बापुडा होय विदेशी, जळाविण मासोळी जैसी तैसा होय कासाविशी. ज्याप्रमाणे माशाला पाण्यातनं काढल्यावर तो कसा तडफडतो, 420 मिळोनी ऐशी बापुडा होय विदेशी, जळाविण मासोळी जैसी तैसा होय कासाविशी. नवाबरी दिले पूज्य, सुख राहिले दुजे, म्हणत असे माझे माझे, शेवटी जड झाले ओझे. शतबारी पुरुष झाला, राजहंस उडवणी गेला, देह कोरडाच पडला. जन म्हणती उचला उचला, प्राणी भूमिभार झाला. याला की रामदास सांगतो सज्जनांस, धरा सद्गुरूंची कास, सावधान सावधान वाचे बोला राम. म्हणून मला माझ्या जीवनाचं प्लॅनिंग करावं लागेल. माझा जो परमार्थ चाललाय तो आत्ता कुठल्या स्थितीत आहे याचा विचार न करता जो काही उरलेला वेळ माझ्याकडे आहे ना त्याचं मला नियोजन करावं लागेल. प्लेटो सांगायचा, प्लॅन द वर्क अँड वर्कआउट द प्लॅन. नुसतं मी नाम घेईन 1 जानेवारीला सगळेच ठरवतात, पण परमार्थ इतका सोपा नाही. मनुष्याणाम सहस्रेषु, एखादाच मला ओळखू शकतो, म्हणून मला ते नियोजन करायचं आणि ते नियोजन करत करत कुठपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. हू एम आय, कोण आहे मी, कशा करता. आणि खूप काळजीपूर्वक आपण हे ऐकूया. एक दिवस जीवनामध्ये मनुष्याच्या असा दिवस, एक क्षण तरी येतो की मी इतकं सगळं केलं, हे कशा करता केलं. लाख कमाओ सोना हिरे मोती, लेकिन कफन को जेबे नहीं होती. आहे ना, जगाशी होणारा वियोग हा अपरिहार्य आहे, तो चॉईसच नाहीये. तुमचा माझ्या चॉईसवर विचारायला येणार नाही होतो. अनेक घटना आपण अशा दैनंदिन जीवनामध्ये ऐकतो, अरे काल मला फोन आला आणि आज रात्री त्यांना हार्ट अटॅक आला. आहे ना असं. पण मनुष्य कधी त्याचा विचार करून तेवढ्या पुरतं जे येतं ना ते स्मशान वैराग्य आहे. हो, स्मशानातून आल्यानंतर जेवढा वेळ वैराग्य वाटतं ना त्याला फक्त स्मशान वैराग्यच म्हटलंय. आंघोळ केल्यानंतर जो पिठलं भात खाण्यात आहे ना, असं एक तरी जीव असं म्हणतोय का, विचार करा ना. नको पिठलं भात, काय अर्थ नाही जीवनात. पिठलं भात खाऊ नका हा विचार नाही चाललाय. देह चालण्याकरता ते करावंच लागेल, पण खरंच मी त्याचा विचार केलाय का कधी. म्हणून मला शुद्ध परमार्थ ओळखण्याकरता या भक्तीला, श्रवण भक्तीला का विचार करायचा. ये रूह, एक हिंदी कवी छान सांगतो वाक्य, ये रूह और जिस्म का क्या है नाता. ही जी त्वचा आहे ना आणि आतला जो आत्मा आहे ह्याचा काय रिश्ता आहे, हो काय नातं आहे. ये रूह और जिस्म का क्या है नाता, जन्म भर साथ रहे लेकिन परिचय न हुआ. हे वास्तव आहे जीवनाचं. म्हणून ते वास्तव स्वीकारू, खरा परमार्थ जो शुद्ध स्वरूपातला परमार्थ आहे तो करून, जो खरा विचार आहे परमार्थातला, सगळ्यात लास्ट अल्टिमेट थिंकिंग, लास्ट विचार कुठला असेल तर तो ब्रह्मचिंतन आहे. म्हणजे मी कोण आहे याचा विचार करायचा आहे. समर्थ सांगतात, ऐक शिष्या सावधान. ज्ञान ज्ञान आपण जे म्हणतोय ना ते गुगल आणि चॅट जीपीटीवर नाहीये. हो, जेमिनायवरती आत्मज्ञान नाही ठेवलेलं आहे, ते संतांच्याच सहवासात जाऊन मिळेल. आम्ही जो वाचतोय तो तपशील वाचतोय, त्याचा आत्मज्ञानाची प्रोसेस वाचतोय, आत्मज्ञान वाचत नाहीये. म्हणून खूप काळजीपूर्वक मला परमार्थ करावा लागेल की मी कोण आहे. हा प्रश्न चॅट जीपीटीला जरी विचारलात ना तरी ते पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्हाला आध्यात्मिक भाषेत सांगू की वैज्ञानिक भाषेत सांगू. करून बघा हे प्रयोग. म्हणून खऱ्या मीचा शोध घ्यायचा आणि तो कसा घ्यायचा. भागवताचाच आधार जर बघायचा झाला तर अन्वय आणि व्यतिरेकानं घ्यायचा. ही पृथ्वी जेव्हा नव्हती तेव्हा काय होतं, जी आजच्या प्रवचनाची प्रस्तावना होती बिग बँग थेअरी, त्याच्यातून अनेक ग्रह तारका अनेक काही गोष्टी तयार झाल्या, त्यातली एक पृथ्वी. त्या पृथ्वीवरती एखादा देश, भारत म्हणा, त्या देशातला हे राज्य, त्या राज्यातला मी
कुठंपर्यंत जायला लागेल, अन्वय लावत जायला लागेल, आणि एक वेळ अशी होईल की ते व्यतिरेकानं जाणायचं, ह्यातलं काहीही माझं नाही आहे, इथंपर्यंत जाऊन पोचायचंय, तेव्हा खऱ्या मीचा शोध घेता येईल. तो शोध कसा घेता येईल? भागवतातला एक छोटासा दृष्टांत आपल्यासमोर ठेवतो. या संपूर्ण भारताचा राजा भरत अनेक पिढ्या मागे होऊन गेलेत. ऋषभदेवांच्या परंपरेमध्ये म्हणजे त्यांच्या वंशामध्ये आलेला हा भरत किती ठिकाणी मनुष्य अडकू शकतो याकरता हा दृष्टांत. आणि शेवट काय करायचं माझ्या जीवनाचं? या भरतानं काय करावं? उत्तम राज्य चालवलं आणि योग्य वेळेला ठरवलं, एक 50शीत ठरवलं असं म्हणूया, की आता मला यातलं काही नको, हे सगळं मुलांना राज्य वाटून टाकलं आणि स्वतः अरण्यामध्ये गेला. या शोधाकरता, खऱ्या परमार्थाच्या शोधाकरता मी कोण आहे? साधना सुरू झाली, 10, 12, 15 वर्ष साधना करतोय आणि दिनक्रम ठरवून घेतला, पहाटे उठावं, 3-3:30 वाजता उठावं, सूर्याला अर्घ्य द्यावेत, उत्तम पद्धतीनं व्यायाम करावा आणि शांत बसून विचार करावा की खरंच मी कोण आहे. आणि अशी प्रगती होत 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 12-15 वर्ष ही साधना चालली. प्रणवाचं साधना करत होते, ते ओमची साधना करत होते. एक दिवसाचा प्रसंग असा झाला, सूर्याला अर्घ्य द्यायला म्हणून गंडकी नावाच्या नदीमध्ये उभे राहिले, अर्घ्य देणार सूर्याला. इतक्यामध्ये समोरच्या किनाऱ्यावरून एक हरिणी धावत धावत येताना दिसली. त्या हरिणीच्या मागे वाघ धावतोय. ती बिथरली, घाबरले आणि तिनं त्या नदीच्या किनाऱ्यावरून या किनाऱ्यावरती उडी मारली, छलांग लावली. पण ती उडी मारत असताना ती प्रसूत झाली, एक छोटस बाळ झालं. नेमकं ते बाळ हा अर्घ्य द्यायला आणि समोर येऊन पडायला. या बाजूला बघितलं यानं तर हरणी पडून मेलेली होती. यानं असा विचार केला की भगवंताच्या काहीतरी योजना असणार आहे, या बाळाचा आता सांभाळ करण्याची जबाबदारी माझी. माणूस प्रत्येक गोष्ट अशीच ठरवत असतो की नाही बघा, प्रपंचातली हे काम मी नाही केलं तर कोणी करणार नाही, या कामाची जबाबदारी माझी आहे ना. असं वास्तविक त्याची काही जबाबदारी नसते. प्रपंचातल्या गोष्टीचा विचार करा आपण. एक 5, 50, 100 वाक्य अशी रोजच्या दैनंदिन व्यवहारातली कुठली वाक्य? मुलांकरता, प्रपंचाकरता, रक्ताचं, तुम्ही सांगा ते, मी नाही सांगत. हाडाची आहे ना. असं आहे का खरं? हा विचार करायचा आहे. का सांगतोय आपल्याला ही माझी जबाबदारी नाही आहे. मी एका कर्तव्याकरता आलोय त्या प्रपंचात आणि त्यामध्ये तो माझा आहे असं मी समजलोय, म्हणून दुःख होतंय. तो माझाही नसतो, मुलांचाही नसतो, कोणाचाच नसतो, तो आलेला असतो. सरती इति संसार, हा संसार शब्दाचीच व्याख्या आहे. तो कधीही संपत नाही. बेडरूम मध्ये कपड्याच्या घड्या ज्या केलेल्या आहेत, आज लावून ठेवल्या, 2-4 दिवसांनी त्या विस्कटल्या, परत करून ठेवल्या, परत विस्कटल्या. किती वर्ष करत आलो हे? संपल्या का त्या घड्या करणं कधी? आणि तो त्या हरणाच्या बाळामध्ये इतका अडकला, त्याला घरी घेऊन आला. भरत घरी घेऊन आला आणि आता त्याला दूध कसं पाजणार? गोठ्यात जातो, जवळच्या कुठे आश्रमामध्ये कापसाचा गोळा आणला. त्या कापसाच्या गोळ्याने एका द्रोणामध्ये दूध घ्यावं, ते दूध त्या हरणाच्या बाळाला पाजावं. ते हरिण मोठं झालं, काय 2-4 वर्षाचं झालं आणि आता ते हरिणीबरोबर निघून गेलं. तो त्या देहाचा तो धर्म आहे. आणि याप्रमाणे ते हरण निघून गेलं. आता हा भरत विचार करतो त्या हरणाचं पुढे काय झालं, कारण इतके वर्ष 3-4 वर्ष त्याच्याकडे राहिल्याचा परिणाम तो आसक्त झालाय, त्यामध्ये अटॅच झालाय त्या हरणाच्या बाळाशी. आणि आता हेच विचार चाललाय, वाघांत खाल्लं नसेल ना. या काळजीत राहत काय 2-4 दिवस गेले असतील आणि आता त्या गंडकी नदीच्या किनाऱ्यावरती उभा आहे, सूर्याला अर्घ्य देतोय. इतक्यामध्ये हा देह पडला. देह कधी पडणार? आपल्या हातात नाही. तो देह पडला, पण देह पडताना शेवटचा विचार जो होता त्या हरणाचं पुढे काय झालं.
त्याचा परिणाम पुढचा जन्म जो आला तो हरणाचा, त्याच गावामध्ये आला. ते सगळं जी पर्णकुटी होती त्या भरताची, इथे सगळीकडे ते हरिण येतं, त्या पर्णकुटीत येतं, कुबडी दिसते, माळ दिसते, आसन दिसतंय. पण अध्यात्मश्रवण आणि जी काही साधना केलेली होती त्याचा परिणाम थोडासा बुद्धीवरती एक असा भगवंताच्या कृपेचा वरदहस्त होता की ते त्या सगळ्या गोष्टी त्या हरणाच्या देहात असून सुद्धा ते ओळखू शकलो. आणि मनामध्ये विचार आला की एक देह, एक जन्म माझा वाया गेला. आता पुन्हा कधीतरी तो हरिण मरून जातो 10, 12, 14 वर्षांनी, पुन्हा देह धारण करतो, वासना होती, एक जन्म वाया गेला. कधी होणार आत्मसाक्षात्कार? पुन्हा नवीन देह धारण केला त्याच गंडकी नदीच्या किनाऱ्याजवळ अंगिरस गोत्रामध्ये, पुन्हा भरत नावच धारण केलं. आणि आता एक खुणगाट निश्चित बांधलेली होती की आता कशातच अडकायचं नाही. आणि त्याप्रमाणे ठरलं. इतका मूर्खासारखा वागायचा. घरी एक दिवस आईनं सांगितलं की अरे ते दळण आणायचं, ते घेऊन ये. ते दळण आणायला गेला, ते दळण खाली वाटेत पडलं, ती माती सगळी त्या पिठात भरली आणि घरी घेऊन आला. आई म्हणाली अरे काय तुला अक्कल आहे की नाही? ती माती सुद्धा भरून आणलीस त्याच्यात. तू विचारतोय आईला त्या मातीत आणि पिठात काय फरक आहे? सगळीकडेच ब्रह्म बघायला लागला या वया. आई म्हणाली मूर्ख आहेस तू. मूर्खाला संस्कृतमध्ये जड म्हणतात. आज त्याचं नाव पडलं जड भरत. लोक मूर्ख समजायचे. मूर्ख होते का? अहो शहाण्यांचे शिरोमणी होते. पण एक खुणगाट निश्चित होती, या कुठल्याही प्रपंचात अडकायचंच नाही. एक दिवसाचा तो प्रसंग असा आहे, हे जे अघोरी उपाय करणारे असतात ना, अघोरी साधना, ते घेऊन गेले कालीमातेसमोर. आणि त्या कालीमातेसमोर आता ह्याचा बळी द्यायचा. काहीच बोलत नाहीये. देऊया बळी म्हणाले. माणसाचा बळी पाहिजे ना, नर बळी पाहिजे ना, देऊया. म्हणून त्याला जेवायला घातलं. बळी देणाऱ्याला पहिल्यांदा जेवायला घालतात. ते जेवताना त्याला सांगितलं नाही एकान कुणीतरी, कारण बळी देणाऱ्याला सांगायचं असतं तुझा बळी देणार आहे. हा पोटभर जेवतोय जडभर. ते म्हणाले अरे तुला बळी देणार आहेत थोड्या वेळाने. हो म्हणाले ठीक आहे ना, देऊ देत बळी. इतकी सहज अवस्था, व्यवस्थित जेवतोय. आता तो बळी देणार, इतक्यामध्ये ती जगदंबा माता, काली माता प्रकट झाली. आणि ज्याप्रमाणे ही मुलं फुटबॉल खेळतात ना, त्याप्रमाणे त्या बळी देणाऱ्यांना मारलं या काली मातेनं. ती काली माता सांगते या भरताला अरे आता तरी नमस्कार कर, मी वाचवलं तुला. त्याला नमस्कार करतो, त्यालाही नाही. इतकी उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा. आणि एक दिवसाचा प्रसंग श्रोते हो, असाच बसला एखाद्या बांधावरती. दासगणू महाराजांनी वर्णन केलंय, कदाचित तेच पुढचा जन्म घेऊन गजानन महाराज आले असतील. गजानन महाराजांना आठवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जडभरत कसे असतील आपल्याला कळेल. त्या बांधावरती बसलाय आणि एक राजा त्या गावातून निघालाय. पालखी निघाली राजाची, आणि 4 भोई ती पालखी वाहून नेत आहेत. त्यातल्या एका भोयाचं पोट बिघडलं अचानक. म्हणून काय करावं आता? या तिघांनी ठरवणारे तो माणूस बसलेला दिसतोय बघ, पुढच्या गावापर्यंत सोडेल आपल्याला कदाचित. हा त्याला बोलवलं, हे ये रे जरा. बोलवलं पालखीचा जो भोई बनवलं त्याला, आणि आता चाललेत पुढच्या गावाला. पण गंमत अशी झाली की बाकी तिघांची जी गती आहे आणि ह्याची गती यामध्ये तफावत आली. गतीमध्ये, स्पीडमध्ये थोडं कमी जास्त झालं. संतांचं चालणं कसं असतं आणि सामान्य जीवाचं चालणं कसं असतं? ज्या वेळेला तो जडभरत चालत होता, संतच आहेत ना एका अर्थानं. कोई चले हाती पाव पालखी मंगाई के, साधू चले नंगे पाव चिटिया बचाई. खाली माझ्या चालण्यामध्ये सुद्धा किती विवेक असावा याकरता संत आपल्याला शिकवतात. पायाखाली एखादी मुंगी सुद्धा मरणार नाही ना, याचा विचार करत हा जडभरत चाललाय. आणि बाकीचे फक्त राजाची सेवा करायचे म्हणून चालले.
एकदा दोनदा त्या राजानं समजावून बघितलं, म्हणाले कोण आणलंय रे सेवेला, थांबवा जरा पालखी. पालखी थांबवण्यात आली. राजा खाली उतरला, कमरेची तलवार विकोचित केली आणि लावली या जडभरताच्या मानेला. कोण आहेस तू? वास्तविक तुझी लायकी नाहीये या कामावरती रुजू होण्याची, तरी तुला ठेवलंय, तुला नीट काम करता येत नाही. शांत असे असणारे जडभरत काहीच बोलले नाही. राजाची समस्या अशी झाली की काहीच बोलत नाही, त्याचा एक राग आला त्याला. आणि शांतपणानं राजाकडे बघताय. राजा एकदम क्रोधित झालेला. काय बघतोस काय, कोण आहेस तू? जडभरत सांगतात, राजा, या संपूर्ण जगातला अत्यंत कठीण प्रश्न विचारलास रे. कठीण कसला प्रश्न, तुम्हाला काही कळत नाही का? मी सिंधू संवीर देशाचा राजा रहुगण, ही माझी ओळख आहे, तुझी ओळख काय? राजा, किती कठीण प्रश्न विचारतोय. हाच प्रश्न मी तुला विचारू. मी सांगितलं ना तुम्हाला, सिंधू संवीर देशाचा राजा तो मीच, राजा रहुगण. राजा, यातला तू कोण आहेस रे? लक्षात आलं राजाला, राजा सुद्धा परमार्थातला चांगला साधक होता. राजाला एक गोष्ट लक्षात आली की हा कोणीतरी ब्रह्मर्षी असेल, कुठला तरी तपस्वी असेल, कुठले ऋषी असतील. चुकून जर यांनी शाप दिला तर माझं संपूर्ण जीवन वाया जाणार आहे. शरण आला, नमस्कार घातला जडभरतांना. गुरुजी, आपण कोण आहात? मी नाही ओळखलं. आपण कोणी ब्रह्मर्षी आहात का? मी कुठल्याही शस्त्राला घाबरत नाही, मी ब्राह्मणाच्या ब्रह्मतेजाच्या शापाला घाबरतो. राजा, पुन्हा तुझा तोच प्रश्न आहे रे. मगाशी तू रागानं विचारलंस कोण आहेस तू, आणि आता आदरानं विचारतोयस कोण आहात? प्रश्न तोच आहे तुझा. किती कठीण प्रश्न आहे. राजा, ऐक, ज्या कपिल महामुनींच्या दर्शनाला तू चाललायस, त्या कपिल महामुनींकडे साधना शिकण्याकरता, त्या परमार्थातली प्रगती करण्याकरता अहंकार नावाची जी गोष्ट आहे ना, ती पहिल्या पायरीखाली दडपून टाकावी लागते रे. हा तुझा जो मी पण आहे ना, तो त्या कपिलांच्या युनिव्हर्सिटीमध्ये चालत नाही. कसं ओळखलं आपण मी कपिलांकडे जातोय ते? जडभरत सांगतात, त्याचं काही फार कर्तव्य नाही आपल्या संवादाशी. गुरुजी, मला सांगाल का खरंच मी कोण आहे? आणि आता जडभरत बोलायला प्रारंभ करतात. जडभरत सांगतात, राजा, कोण आहेस तू? काय ओळख करून दिली सत्ता? सिंधू संवीर देशाचा म्हणजे पंजाबचा राजा रहुगण तो मीच आहे असं म्हणालास ना. जेव्हा सिंधू संवीर देशाचा राजा तू नव्हतास, तेव्हा कोणीतरी तिथे राजा होता ना. वडील होते ना तुझे राजे. त्यामुळे त्यातला सिंधू संवीर नावाचा जो भाग आहे ना, तो काढून टाक बरं. संत सांगतात ते कसे सांगतात लक्षात घ्या. जे सगळ्यात कठीण आहे ना, ते सोपं करून सांगतात, त्यांना संत म्हणतात. आणि जे सोपं आहे ते कठीण करून सांगतात, त्यांना प्रवचनकार म्हणतात. त्यातला सिंधू संवीर देश बाजूला काढ. आता काय राहिलं? रहुगण. रहुगण हे नाव तुझं पाळण्यात कुणीतरी ठेवलं म्हणून तुला रहुगण म्हणायचं. ते जर नाव बहुगुण ठेवलं असतं तर त्या नावानं तू ओळखला गेला असता. व्यवहारात वापरण्याकरता ते नाव आहे. त्या नावाचा आणि आपला काहीही संबंध नाहीये. आपण गर्दीमध्ये जातो, एखाद्या गर्दी ट्रेनचं आपल्याला अनुभवाचाच विषय आहे. त्या फ्लायओव्हर वरती आपण फक्त एकदा मोठ्यानं म्हणा, ए मूर्खा. 5-50 लोक तरी बघतात की नाही आपल्या मागे. ते काय मूर्ख असतात का? त्यामुळे व्यवहारामध्ये ते नाव ठेवलं गेलंय. व्यवहार चालण्याकरता म्हणून आहे ना ते नाव आहे राजा.
त्यातला रहुगण भाग काढून टाक. आता काय राहिलं? मी. प्रत्येक जण हेच म्हणतो, प्रत्येक जीव हेच म्हणतो. काय केलं प्रवचन कोणी केलं? मी केलं. इतके वर्ष प्रपंच तुमच्यासोबत कोणी केला? मी म्हणून केला, नाही तर एखादी टिकली नसती. आहे ना? काही वाक्य अगदी मला अशी दिसतायत समोर की नेहमीचे असणार आहे. का सांगतोय आपल्याला हे? खरा परमार्थ श्रोते होय ना, तो या मी या एकाच गोष्टीभोवती समेटलेला आहे. ओहम कथमिदं जातंको वा कर्तास्य विद्यते उपादानं किमस्तिह विचारात सोयमेवृषा. फक्त विचार आणि विचार करायचा, आणि तो विचार काय करायचा याकरता अध्यात्म श्रवण करायचं. समर्थ दासबोधामध्ये शेवटला सांगतात, विचारे इहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक केला पाहिजे. विचार पाहेल तो पुरुषू, विचार न पाहे तो पशु, ऐसी वचने सर्वेषु ठाई ठाई बोलिला. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. याकरता काही करावं लागतं का? काही साधना करावी लागते? कुठे अरण्यामध्ये जाऊन तपश्चर्या करावी लागते का? समर्थ सांगतात, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार करून पाही म्हणजे कळे. प्रपंच त्याग न करिता, संसार उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. बस इथे खरा परमार्थ समेटलेला आहे. तो जो विचार करायचा आहे ना, तोच खरा परमार्थ आहे. हो, मी जी प्रस्तावना आजच्या प्रवचनाची केली की हा देह अशी कोणाची इच्छा न होवो, पण जर ICU मध्ये जाऊन पडला तर जे अध्यात्म श्रवण केलेलं असेल, भगवंताचं नाम घेतलेलं असेल, तेच मला कामी येणार आहे. वरदानंद भारतींच्या जीवनातला दृष्टांत, वरदानंद भारतींनी कधीतरी जाता जाता असं विष्णू सहस्त्रनाम पाठ केलं. प्रवासात जाताना बसमध्ये बसायचे, तिथून ऑफिसला जायला काय 15 मिनिटं लागतात, त्या 15 मिनिटामध्ये विष्णू सहस्त्रनाम पाठ केलं. आणि कधीतरी भगवंताच्या कृपेनं संन्यास आश्रम स्वीकारावा लागत, म्हणजे घेतलाच संन्यास. अनेक शिष्य परिवार, त्यातले डोंबिवलीतले काही लोक गेले होते वरदानंद भारतींना उत्तर काशीला भेटायला. आता उत्तर काशीचं आपण बघितली परिस्थिती काय आहे. एकदा जर असं झालं, लँडस्लायडिंग झालं ना, तर महिना संपर्क होत नाही गावांशी. आणि तेव्हा तर पाऊस पण खूप होता 20-25 वर्षापूर्वी. वरदानंद भारतींना प्रश्न विचारला एका शिष्यानं. गुरुजी म्हणाले, तुम्ही इतकी वर्ष झाली संन्यास स्वीकारलाय आणि इथे आलाय, तुमचा वेळ कसा जातो इथे? काय सांगितलं स्वामीजींनी? स्वामीजी म्हणाले, गृहस्थाश्रमामध्ये असताना कधीतरी भगवंताची कृपा म्हणा, माझं ते विष्णू सहस्त्रनाम पाठ झालं. जाता जाता ते मी म्हणायचो, बसमध्ये बसलो की नोकरीच्या ठिकाणी जाईपर्यंत ते मी विष्णू सहस्त्रनाम म्हणायचो. आज इथे उत्तर काशीमध्ये मी त्या विष्णू सहस्त्रनामातला एक शब्द फक्त घेतो, ओम विश्वम. पूर्ण स्तोत्राचा विचारही नाही करते. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू इतका विचारही नाही. त्यातला एक शब्द मी काढून घेतो फक्त, ओम विश्वम. आणि त्या विश्वमच्या चिंतनामध्ये मला आठवडा पुरत नाहीये, एक आठवडा मला पुरत नाहीये. अशी विष्णूची 1000 नावं आहेत. गुणिले तेवढे आठवडे माझा जन्म, माझा देह पडेल, विष्णू सहस्त्रनाम संपणार नाही. हा खरा परमार्थ. हे मोठमोठे संत मंडळी, ऋषी मंडळी, संन्यासी मंडळी संन्यास घेण्याचं कारणच काय आहे? या लोकांताचा विचार पूर्णपणे काढून टाकायचा आणि एकांताचाच विचार करायचा. मला ते शक्य नाही होणार आहे माझ्या धकाधकीच्या जीवनामध्ये, म्हणून थोडा वेळ का होईना, दिवसभरामध्ये तासभर का होईना मी श्रवणाला जाऊन बसायचं. ते श्रवण रोज घडेल असंही नाहीये, एखाद दिवस घडेल. आणि त्याची ऍप्लिकेशन्स जी आहेत ना, ती रोजच्या ध्यानधारणेमध्ये करायची. छत्रपती शिवाजी महाराज काय करत होते? मुख्य साधन लहानपणी छत्रपतींनी काय केलंय? शहाजी महाराजांनी 2 विशेष पंडितांची नेमणूक केली. कर्नाटकातून 2 पंडितांची परीक्षा घेतली शहाजी महाराजांनी. आणि लक्षात आलं की यांचा महाभारताचा अभ्यास आहे, भागवताचा अभ्यास आहे, रामायणाचा अभ्यास आहे. तुम्ही माझ्या बाल शिवबाला रामकथा सांगायची, महाभारत सांगायचं, भागवत कथा सांगायची. आणि छत्रपतींना त्यातल्या 2 विशेष कथा आवडतात.
एक कथा म्हणजे आजचाच दिवस ना तो, भगवान गोपालकृष्ण त्या टोपलीमध्ये बसून कसा गेला हो मथुरेतून गोकुळाला. आणि दुसरी कथा ती म्हणजे आता महाप्रताप नरसिंह आलाय ना, बघा सगळ्यांनी तो आवर्जून प्रचारच करतो मी इथून प्रवचनातून या गोष्टीचा. जे भागवतातले मूळ डायलॉग्स आहेत ना ते त्या कथेमध्ये, त्या पिक्चरमध्ये. म्हणून मला मनोरंजन सुद्धा कुठलं करायचं ना हे शास्त्राने ठरवलंय. त्या मनोरंजनातून मनोमंथन होणार असेल ना तर ते मनोरंजन करण्यात अर्थ आहे. आणि त्या दोन कथा आवडल्याचा परिणाम आज जे छत्रपती म्हणून आपण म्हणतो ना, एकही असा महाराष्ट्र सोडा संपूर्ण या जगतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर कोणाच्याही मुखामधून आपसूक जयच येतं. काय येतं माहितीये का, लहानपणी या कथा ऐकल्या आणि नुसत्या त्या कथा ऐकल्या नाहीयेत. आता मी थोडीशी टिंगल केली त्या सिरियल्स बद्दल, कारण सिरियल बघून आम्ही तसे वागतो, तसे वागल्याचा परिणाम तशा सिरियल घडतात. छत्रपतींनी काय केलंय आणि आम्ही काय करायला पाहिजे, ते रामायण, ती भागवत कथा ऐकली, ती गोपालकृष्णांची कथा ऐकली, कसा तो टोपलीतून इकडून तिकडे गेला, कसं त्या नरसिंह अवतारामध्ये भगवंतानी त्या हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं, ही कथा छत्रपतींना आवडणारी कथा आहे. आणि जो काही पराक्रम आज दिसतोय छत्रपतींचा, आग्र्याहून सुटका करून घेतल्याचा आपल्याला अपमान वाटतो की अभिमान वाटतो? काय केले, युक्ती वापरले बघा. तो जसा पेटाऱ्यातून पळाला, त्या टोपलीतून पळाला, अगदी तसे छत्रपती पेटाऱ्यातून आले. ज्याप्रमाणे त्या महाविष्णूंनी नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं, अगदी त्याप्रमाणे अफजल खानाचा वध केला. त्यांना काय गुदगुल्या करून मारलेलं नाहीये. का सांगतोय मी आपल्याला, तशा कथा माझ्या जीवनात घडतात. त्या कथा घडल्याचा परिणाम तशी चरित्र पुढे तयार होतात. आजही जे संत आहेत ना, यांची चरित्र पुढे गायली जातील, यांचं कारण काय आहे, त्यांनी त्या कथा ऐकल्या. म्हणून माझ्या जीवनामध्ये एक असा विवेक असावा, असा एक सुवर्ण मध्य असावा की नियोजित करून मी अर्धा तास त्या चिंतनाला बसेन, दिवसाचे 3 तास मी काढेन, 12 तास मला पोटाकरता द्यावे लागतील, व 5-6 तास 8 तास मला झोप घ्यावी लागेल. जे माझं रुटीन म्हणून आहे त्याकरता 2 तास, तरी सुद्धा 3 तास आपल्या हातात राहतात. त्याकरता 1 तास व्यायाम, माझं वय काय आहे त्याप्रमाणे तो व्यायाम करावा. दुसरी गोष्ट, सद्ग्रंथांचं वाचन. कुठले सद्ग्रंथ आहेत बरं, समर्थ काय सांगतायत दासबोधामध्ये, ते दासबोध वाचला तरी ते श्रवणच केल्यासारखं आहे, हे लक्षातच घ्या. तो दासबोध मोठ्याने वाचा म्हणजे घरातल्यानं ते श्रवण होईल. एखादी जरी ओमी पाठ झाली तरी जीवनाचं कल्याण झालं, लक्षात ठेवा. आणि 1 तास अध्यात्म श्रवण म्हणजे मेडिटेशन. घरी करण्याकरता मेडिटेशन, बाहेर जाऊन जेव्हा करू तेव्हा अध्यात्म श्रवण. हे जर 3 तास मी स्वतः करता दिले तर जीवन माझं अंतर्बाह्य बदलेल. सामान्य विचार करू नका. म्हणून शांतपणानं काय करूया, एक संकल्पच करूया तीर्थक्षेत्रावरती आलं म्हणून, न चुकता मी एक 15 मिनिटं अध्यात्म श्रवण करेन. रामदासी जी माणसं असतात ना, त्यांना भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. 1ही रुपया आरतीत द्यायचा नाहीये, पण मी अध्यात्म श्रवण करेन, शुद्ध परमार्थ करेन, एवढाच शब्द मला द्या, बस, बाकी मला काय नको. का सांगितली ही गोष्ट आपल्याला, या अध्यात्म श्रवणाचा महिमा अगाध आहे. आणि या गिरीस्पंदन आपल्या सगळ्या ग्रुपचं विशेष धन्यवाद देईन की आपल्याला हे ऐकावं असं वाटलं, की नुसती ट्रिप एन्जॉय करूया नको, तर थोडेफार काही का होईना माझ्या कानावरती सद्विचार पडावेत. म्हणून या सगळ्या तुमच्या टीमला, सगळ्यांनाच तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण इतका वेळ हे ऐकण्याचा प्रयत्न केला. समर्थांच्या साक्षीनं ऐकता आलं, हे आपलं सगळ्यांचंच भाग्य. आजच आता थोड्या वेळानंतर रात्री भगवान अवतार घेणार आहेत. असा गोकुळाष्टमीचा हा दुग्ध शर्करा योग म्हणूया, अशा दिवशी आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळालं समर्थांच्या कृपेनं. म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती ते समाजी विपत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत असे, या न्यायानं परागदादांना धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आपला संवादाचा योग आला. आणि इथेच विरमतो. जय जय रघुवीर समर्थ.
नाही ते काय हो आईला पण